Jesus is here. येशू या ठिकाणी आहे. The Holy Spirit is here. पवित्र आत्मा या ठिकाणी आहे. We are going to have the filling of the Holy Spirit today. आज पवित्र आत्म्याने आपण भरले जाणार आहोत. Hallelujah. हालेलुया. Shall we all raise our hands and say hallelujah? आपण सर्वजण आपले हात वरती करून हालेलुया म्हणूया. Hallelujah. हालेलुया. Dear brothers and sisters, प्रिय भाऊ बहिणींनो, we are in the end times. आपण शेवटल्या काळामध्ये आहोत. Jesus is going to rapture his church anytime now. मंडळीला येशू ख्रिस्त कोणत्याही वेळ अंतराळात उचलून घेऊन जाणार आहे. He is at our doorsteps in the real sense. आणि खरोखर तो अगदी आपल्या दरवाजा जवळ उभा आहे. The Bible says, Matthew 24:36, that no one knows the hour and the minute. आणि पवित्र शास्त्र आपल्याला मत्तेकृष्ण वर्तमानाच्या 24 अध्याय 36 वचनामध्ये सांगते की ती खटका किंवा ती वेळ कुणालाच माहिती नाही. But the Lord has given signs. परंतु परमेश्वराने आपल्याला चिन्ह दिले आहे. One after another, all the signs have started taking place. एका पाठोपाठ एक सर्व चिन्ह होत राहिले आहेत. The only one thing that has to happen is the rapture. आणि फक्त एकच गोष्ट राहिली आहे, ते म्हणजे मंडळीला अंतराळात उचललं जाणं. But the Lord wants to prepare his children before rapture. परंतु परमेश्वराला त्याच्या लेकरांना किंवा मुलांना तयार करायचं अंतराळात उचलले जाण्यापूर्वी. How he prepares the church is also written in the Bible. आणि तो मंडळीची तयारी कसं करतो ते देखील या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे. That is what is happening now. आणि आता तेच होत आहे. Hallelujah. हालेलुया. During the season of rapture, the church goes into sleeping mode. आणि ज्यावेळेस या मंडळीला अंतराळात उचललं जाणार आहे तसं मंडळी झोपेमध्ये असणार आहे. In Matthew 25:5 we see this. मत्तेकृष्ण वर्तमानाचा 25 अध्याय 5 वचनामध्ये आपण ते Jesus पाहतो. says in Matthew 25:5, मत्तेकृष्ण वर्तमानाचा 25 अध्याय 5 वचन, but while the bridegroom was delayed, they all slumbered and slept. मग वराला विलंब लागला व सर्वांस डुलक्या आल्या व झोपी लागली. They all slumbered and slept. त्या सर्वांना डुलकी लागली व ते झोपले. Who? कोणते? All the 10 virgins. आणि त्या 10 ज्या कुमाऱ्या होत्या त्या. That is the entire bride of Jesus Christ would be found sleeping according to this verse. आणि या वचनानुसार जे परमेश्वराची वधू आहे ती आपल्याला झोपलेली असे पाहायला मिळणार आहे. The 5 foolish ones and also the 5 wise ones. आणि ज्या 5 शहाण्या आणि 5 मूर्ख दोन्ही देखील. That means all the believers who have got the Holy Spirit and all the believers who do not believe in Holy Spirit. आणि ज्यांना पवित्र आत्मा मिळाला आहे आणि जे पवित्र आत्म्यावरती विश्वास ठेवत नाही त्याचा अर्थ हे दोन्ही पण. Jesus has not given up his life on the cross to leave his entire bride. आणि परमेश्वर येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपला प्राण यासाठी नाही दिला की त्याने पूर्ण आपल्या वधूला सोडून टाकावं. He doesn't want to leave behind any one of us here. आणि त्याला कुणालाही पाठीमागे सोडायचं नाही. He gave his life to rapture all of us. आणि त्याने आपला प्राण यासाठी दिलाय की आपण सर्व त्याच्या बरोबर अंतराळात उचलले जावं. And so during the season of rapture, Jesus foresees that the entire bride would be found sleeping, and so he has worked out a plan to wake up the sleeping church. आणि येशू ख्रिस्ताने त्यासाठी मंडळीसाठी अशी योजना आखलेली आहे की त्याची मंडळी झोपेत जाणार आहे आणि तो संपूर्ण मंडळीला उठवणार आहे. What you see here today is that. आणि आज आपण या ठिकाणी पाहतो तेच आहे. This is the initiative of the Holy Spirit to wake up the sleeping church. आणि झोपलेल्या मंडळीला उठवण्याकरिता पवित्र आत्म्याने उचललेलं पहिलं पाऊल आहे. What is a sleeping church? आणि झोपलेली मंडळी म्हणजे काय? We are going to see today. आज आपण ते पाहणार आहोत. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. We are splitting the messages into 3 parts. आणि आपण आपला जो संदेश आहे त्याच्या 3 भागामध्ये विभागणी करणार आहोत. The first part is who is a Christian. पहिली भाग जो आपण पाहणार आहे की ख्रिस्ती कोण आहे. What Jesus expects from his child. आणि त्याच्या मुलांकडून येशू काय अपेक्षा करत आहे. The second part is the secret of the first coming of Christ. आणि दुसरा भाग आपण पाहणार आहोत की येशू ख्रिस्ताचं जे पहिलं येणं आहे त्याचं रहस्य काय आहे. Why Jesus came to the world. येशू या जगात का आला. And the third part is the secret of the second coming. आणि तिसरा विचार आपण हा पाहणार आहोत की येशू ख्रिस्ताच्या येण्याचं जे दुसरं येणं आहे त्याचं गुपित काय आहे. In February 15th and 16th of this year we have dealt with a part of this. आणि फेब्रुवारीच्या 15 आणि 16 तारखेला या भागामध्ये आम्ही पाहिलेलं आहे. As the Holy Spirit leads, we are going to see something more today, tomorrow and the day after. आणि जसं पवित्र आत्म्याला आमचं मार्गदर्शन करत तसं आज उद्या आणि परवा आपण अधिक गोष्टी But पाहणार before आहोत. going to the message, I would like to give you a happy news. आणि या संदेशामध्ये जाण्या अगोदर मला तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची आहे. This series of meetings has been organized by the Holy Spirit आणि ह्या ज्या मालिका आहेत सभेच्या पवित्र आत्म्याने ते आयोजित केलेल्या आहेत. through these 2 sisters, ह्या 2 बहिणींद्वारे, Sister Christina and Sister Stella. सिस्टर क्रिस्टिना आणि सिस्टर स्टेल्ला. Hallelujah. हालेलुया. As I boarded the flight
today morning. आज सकाळी जसं मी विमानातून येत असताना I'm not boarded the flight. As I checked in, after I completed the checked in at the Chennai airport, आणि चेन्नईच्या विमानतळावर होतो मी, सगळं तपासणी केल्यानंतर आतमध्ये आलो I was collecting the baggage from the scanner. आणि मी त्या स्कॅनरवरून माझ्या बॅग उचलत होतो. The power of Holy Spirit fell on me पवित्र आत्मा मजवरती आला 3 times. 3 वेळा. My whole body was trembling. माझं संपूर्ण शरीर थरथर कापत होतं. Usually he shows himself only at the beginning of the message आणि नेहमी जर मी पाहिलं तर संदेशाच्या सुरुवातीला तो मला दाखवत असतो, or during the entire message. किंवा संपूर्ण ज्यावेळेस संदेश चालू असतो त्यावेळेस. For the first time in my ministry, the Holy Spirit showed himself right at the airport itself. आणि पहिल्या वेळेस माझ्या सेवेमध्ये पाहिलंय की ज्यावेळेस मी विमानतळावर होतो त्या क्षणी परमेश्वर पवित्र आत्म्याने मला त्या ठिकाणी दाखवलं. Hallelujah. हालेलुया. Do you know the significance? तुम्हाला त्याचं महत्व माहिती आहे का? You are here because of the Holy Spirit's guidance. आणि तुम्ही या ठिकाणी आहात कारण परमेश्वर पवित्र आत्म्याने तुम्हाला मार्गदर्शन केलं. You are here because the Holy Spirit has decided to give His power to you today. आणि पवित्र आत्म्याने आज निर्णय घेतलाय तुम्हाला ते सामर्थ्य देण्याकरिता, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आहात. In these 3 days you are going to be powerful in the hands of the Lord. या 3 दिवसामध्ये प्रभूच्या हातामध्ये तुम्ही सामर्थ्यशाली असे होणार How आहात. many of you believe it? तुमच्या किती जणांचा यावर विश्वास आहे? Hallelujah. हालेलुया. Let us be alert. आपण जागृत राहूया. The youngsters, आणि जे तरुण आहेत they are also going to get it. आणि त्यांना देखील मिळणार आहे. Hallelujah. हालेलुया. You are going to do mighty miracles. तुम्ही महान चमत्कार करणार आहात. I will raise your expectations. मी तुमच्या अपेक्षा वाढवत आहे. The Holy Spirit wants me to tell you what you are going to get. पवित्र आत्मा मला सांगत आहे तुम्हाला काय सांगायचं आणि The तुम्हाला काय भेटणार anointing आहे. I have, it's going to come upon you. जो अभिषेक माझ्यावरती आहे तो अभिषेक तुमच्यावर येणार What is the आहे. type of anointing your brother has? तुमच्या बंधूकडे कशा प्रकारचा अभिषेक आहे? Last week I was in Kuwait. मागच्या आठवड्यात मी कुवेट मध्ये होतो. A sister came. एक बहीण आल्या She said she has resigned the job in Kuwait and she was on her way to India. आणि त्याने सांगितलं की मी माझ्या कामाचा राजीनामा दिलेला आहे आणि मी भारतात परत चालले आहे. She was a nurse. आणि त्या परिचारिका होत्या. She had 2 dreaded diseases. आणि तिच्याकडे फार भयंकर असे 2 आजार होते. One is arthritis. आणि तिला एक आजार होता तो म्हणजे संधिवाताचा. Another one is a skin disease, psoriasis. आणि तिला दुसरा आजार जो होता त्याला सोरियासिस म्हणतात, त्वचेचा आजार. There's no treatment for these 2 diseases. आणि हे 2 जे आजार आहेत त्याला कुठल्या प्रकारचा उपचार नाही. She wanted me to pray. तिने सांगितलं मला की माझ्यासाठी प्रार्थना करा. I prayed. मी प्रार्थना केली. She had absolutely no faith. आणि तिला कुठल्याही प्रकारचा विश्वास नव्हता. Just like that, it was a routine prayer for her. आणि नियमितपणे प्रार्थना करायची म्हणून तिने सांगितलं प्रार्थना करा. She got prayed for and she was going back. आणि तिने प्रार्थना करून घेतली आणि ती परत चालली होती. I said, come back. मी म्हटलं मागे ये. Tell me, are you healed or not? मला सांग तू बरी झालीस किंवा नाही. No, I'm not healed. ती म्हटली नाही मी बरी नाही झाले. Then you can't go out. मी म्हटलं मग तू बाहेर कशाला चाललीस? Hallelujah. हालेलुया. I told her, you will not go out of this building without this dreaded disease going out from you. मी तिला सांगितलं तू इमारतीच्या बाहेर जाणार नाही जोपर्यंत आजार तुझ्यातून निघून जाणार नाही. I repeated it to her that with this disease, arthritis, you will not go out of this building. आणि मी तिला सांगितलं हा संधिवाताचा आजार घेऊन तू या इमारतीतून बाहेर जाणार नाही. Once again, I placed my hand on her. पुन्हा एकदा मी तिच्यावर माझा हात ठेवला. I rebuked the disease in the name of Jesus. येशूच्या नावाने मी त्या आजाराला धमकावलं. And I said, go walk and come back. मी म्हटलं चाल आणि परत ये. She went up to that extent and came back. आणि ती तितकं अंतर चालली आणि परत आली. In the meanwhile, the dreaded disease was gone. आणि त्या वेळेमध्ये तो भयंकर आजार निघून गेला. She was healed of arthritis on the spot. आणि त्या क्षणी त्या संधिवाताच्या आजारातून ती बरी झाली. Hallelujah. हालेलुया. And that evening, त्या संध्याकाळी she came for that meeting, another meeting. दुसऱ्या सभेला ती आली. By the time the psoriasis disease, whatever she had on the body, आणि तो सोरियासिस जो आजार त्वचेचा तिच्या शरीरावर होता it started burning. It started burning out. आणि त्याच्यामध्ये तिला जसं वाटत की ते जळत आहे. She was getting burning smell. आणि तिला जळण्याचा अशी गंध येत होता. The blood of Jesus Christ can burn anything. प्रभू येशू ख्रिस्ताचा रक्त कोणती गोष्ट जाळून टाकू शकते. Hallelujah. हालेलुया. The Holy Spirit gave the time of 3 days for her for the psoriasis disease. आणि पवित्र आत्म्याने 3 दिवस दिले की तिचा त्वचेचा आजार बरा होईल. I made to get report. She must have got healed in the by the end of the 3rd day. मला तिचा जे काही तपासणीचा अहवाल तो भेटला पाहिजे कारण मला असा विश्वास आहे 3ऱ्या दिवशी ती बरी झाली Next असणार. day another meeting. दुसऱ्या दिवशी दुसरी सभा. A lady came. एक महिला आल्या Arthritis. आणि तिला संधिवाताचा In the name of Jesus. येशूच्या नावाने Arthritis gone. आता तिचा तो संधिवात निघून गेला Like a magic. एखाद्या जादू सारखा. The power of Jesus. येशूचं सामर्थ्य. The power of Jesus. येशूचं सामर्थ्य. Hallelujah. हालेलुया. And then another lady came. मग अजून एक महिला आल्या. Young mother. एक तरुण आई होती. She had
headache problem due to thyroid. आणि तिला थायरॉइड असल्या कारणाने डोकेदुखीचा त्रास होत होता. I said, in the name of Jesus, मी तिला म्हटलं येशूच्या नावाने I rebuke the disease. मी त्या आजाराला धमकावतो. I asked that sister, are you okay? मी तिला विचारलं, बहीण तू ठीक आहेस का? She said 50% of the headache is gone. ती म्हटली 50% डोकेदुखी गेली. Jesus doesn't live with 50%. मी म्हटलं येशू 50% राहत नाही. You should get 100%. 100% बरी झाली पाहिजेस तू. She had no faith. तिचा विश्वास नव्हता. Then I said, sister, you are not going out of this building with this disease. आणि म्हटलं, बहीण तू या आजार घेऊन या इमारतीतून बाहेर जाऊ शकत Jesus is नाही. going to heal you. येशू तुला बरं करणार आहे. Take a walk and come back. थोडी चाल आणि परत ये. She went and came back. ती गेली आणि परत आली. Once again, I placed my hand. पुन्हा एकदा मी तिचा हात In the ठेवला. name of Jesus, I rebuke the disease. मी येशूच्या नावाने त्या आजाराला धमकावलं. I told her, go and come back. म्हटलं जा आणि ये. She went 20 steps and came back. ती 20 पावलं चालली परत आली. Healed. बरी झाली. Completely healed. पूर्णपणे बरी झाली. Hallelujah. हालेलुया. I went to a brother's house for dinner. आणि मी एका भावाच्या घरी गेलो रात्रीच्या जेवणाकरिता. That brother had spondylosis problem. आणि त्या बंधूला जो होता त्या मणक्याचा आजार त्रास होता. He brought the medical report. त्याने त्याचे वैद्यकीय तपासण्याचे अहवाल आणले. C4, 5, 6 gone. 5, 6, 7 गेले. C4, 5, 6 vertebra. आणि त्याचे वर्टेब्रा 5, 6, 6 निघून गेले. I said, Jesus doesn't require the medical report. आणि मी म्हटलं येशू ख्रिस्ताला या तुझ्या वैद्यकीय अहवालाची काही गरज नाही. He can heal. तो तुला बरं करेल. He had problem here and problem here. आणि त्याच्या मानेमध्ये त्रास होता आणि त्याच्या मणक्यामध्ये त्रास होता. I put my hand on him. मी त्याच्यावर हात ठेवला. Before dinner, I put my hand. आणि रात्रीचं जेवण करण्यापूर्वी त्याच्यावर हात Rebuke ठेवला. the disease in the name of Jesus. येशूच्या नावाने त्या आजाराला धमकावलं. On the spot, whatever was there on the neck, it was gone. आणि त्या क्षणी त्याच्या मानेवर जे काय होतं ते निघून गेलं. Hallelujah. हालेलुया. I took dinner मी रात्रीचं जेवण and खाल्लं I त्या asked him ठिकाणी. what happened to his lumbar pain. आणि मी म्हटलं त्याच्या कमरेमध्ये काय झालं. He did all the checking. त्याने सर्व तपासण्या केल्या. Gone. गेलं. Hallelujah. हालेलुया. You are going to get this power of Jesus हे येशूचं सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होईल. today, आज, tomorrow, and the day after. उद्या आणि परवा. You have been chosen for this. त्यासाठी तुम्हाला निवडण्यात आला आहे. When you get this power, use this power and authority and build the kingdom of heaven. ज्यास तुम्हाला हे सामर्थ्य प्राप्त होईल त्या सामर्थ्याचा अधिकाराचा तुम्ही उपयोग करा आणि देवाच्या राज्याची बांधणी करा. You should not sit idle. तुम्ही असंच बसलं नाही पाहिजे. I'm here with very little of sleep. आणि मी फक्त थोडकी झोप घेऊन या ठिकाणी आलो Yesterday आहे. night only 45 minutes sleep. रात्री काल मी फक्त 45 मिनिटे झोपलो Day आहे. before yesterday 45 minutes sleep. 2 दिवसापूर्वी मी फक्त 45 मिनिटं झोपलो. And I'm here. आणि मी इथं आलो आहे. I attended the day's full day training in that Tata Academy. आणि टाटा अकॅडमी ज्या ठिकाणी पूर्ण दिवसाचं प्रशिक्षण होतं त्या ठिकाणी मी होतो. I am alive. मी जिवंत आहे. No disease. मला कुठलाही आजार नाही. Jesus gives you the strength. येशू तुम्हाला शक्ती देतो. Like the way he has given to me, he will give you the strength. जसं मला त्याने ती शक्ती दिली ती शक्ती तो तुम्हाला He देईल. will take you to places. तुम्हाला तो ठिकठिकाणी घेऊन जाईल. If you commit your life to Jesus Christ, जर तुमचं जीवन तुम्ही त्याला समर्पित केलं if तर you commit that, you will comply with his will. आणि जर तुम्ही त्याला आपलं जीवन समर्पित केलं तर त्याच्या इच्छेप्रमाणे तुम्ही चाला. If you agree to abide by his will, he will take you to जर places. तुम्ही संमत झाला त्याच्या इच्छेमध्ये राहण्याकरिता तर तो वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला घेऊन He will जाईल. show himself wherever you go. जिथे कुठे तुम्ही जाल तिथं तो स्वतःला तुम्हाला दाखवेल. Through your tongue, he will speak. तुमच्या जिभेद्वारे तो बोलेल. Whatever you speak, the Holy Spirit speaks. आणि जे काय तुम्ही बोलाल पवित्र आत्मा बोलेल. Whatever you command, the Holy Spirit commands. जे काय तुम्ही आज्ञा कराल पवित्र आत्मा आज्ञा करेल. Whatever you say, it will happen immediately. जे काय तुम्ही व्हाल तत्क्षणी त्या ठिकाणी होईल. It will be like magic. आणि हे एका जादू सारखं असेल. Last week, a sister was crying on the phone. आणि मागच्या आठवड्यात एक बहीण फोनवरून रडत होती. She was a Roman Catholic convert. आणि ती रोमन कॅथलिक मधून ख्रिस्तामध्ये आली होती. She was telling her younger sister who had not been saved was ridiculing her. आणि ती म्हटली की माझी लहान बहीण जी आहे ती ख्रिस्तामध्ये नाही आलेली नाही ती मला टोमणे मारत On the other आहे. side, she was crying uncontrollably. आणि दुसऱ्या बाजूने ती रडत होती. I told her, मी तिला सांगितलं. sister, मी तिला म्हटलं बहीण I command in the name of मी Jesus. येशूच्या नावाने आज्ञा In करतो. 2 days' time, your younger sister will come crying to you. आणि 2 दिवसाच्या वेळेमध्ये तुझी धाकटी बहीण जी आहे तुझ्याकडे रडत येईल. She will reconcile with you in 2 days' time. आणि 2 दिवसाच्या मध्ये ती तुझ्याकडे येईल. Did I hear the Holy Spirit? मी पवित्र आत्म्याचं ऐकलं का? No, नाही no. नाही. Exactly the second day, the younger sister called and started crying. आणि दुसऱ्या दिवशी बरोबर तिच्या धाकट्या बहिणीने तिच्याशी बोलली आणि ती रडू लागली. Whatever you say, the Holy Spirit will honor it. आणि जे काय तुम्ही बोलताल पवित्र आत्मा त्याचा आदर आणि सन्मान What do करेल. you know? Do you know the secret? तुम्हाला त्याचं रहस्य माहिती The आहे का? Holy Spirit is in you.
कारण पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे. When you speak, the Holy Spirit speaks. ज्यास तुम्ही बोलता पवित्र आत्मा बोलतो. When you command, the Holy Spirit commands. ज्यास तुम्ही आज्ञा करता पवित्र आत्मा आज्ञा You करतो. are under His command. तुम्ही त्याच्या आज्ञेमध्ये Under आहात. the command of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या आज्ञेमध्ये Many times we think that we are giving the command. पुष्कळच्या वेळेस आपल्याला वाटतं की आपण आज्ञा देत आहोत. No. नाही. Whatever I speak, no, it's not mine. जे काय मी बोलतो माझं नाही. Many times we think, oh, we are giving the message. आणि पुष्कळच्या वेळेस आपण म्हणतो नाही मी संदेश When देत we आहे. commit our life to the Lord, it's the Holy Spirit who speaks through us. ज्यावेळेस आपलं जीवन आपण प्रभूला समर्पित करतो त्यावेळेस पवित्र आत्मा आपल्याद्वारे बोलतो. That is the reason when you say something, when you command something, it happens. त्याच कारण आहे ज्यावेळेस तुम्ही बोलता आज्ञा करता त्या गोष्टी होतात. Your word becomes the word of the Lord. तुमचा शब्द प्रभूचा शब्द बनतो. Hallelujah. हालेलुया. Angels obey you. देवदूत तुमचं आज्ञा पालन करतात. Angels obey your command. तुमच्या आज्ञेचं पालन स्वर्गदूत करतात. 2 days ago, 2 दिवसापूर्वी on Saturday, शनिवार there's a place near Kaliyakavli, near Trivandrum. आणि त्रिवेंद्रम ठिकाणी कल्याकाली एक जागा आहे. On Friday, the convention meeting went on well in the church. आणि शुक्रवारपर्यंत चर्च मध्ये जे कन्व्हेन्शन सभा होती फार चांगली झाली. It was a tough message. आणि त्या ठिकाणी संदेश फार असा कडक असा होता. The pastor of that church didn't like that. आणि त्या पास्टर जे चर्चचे होते त्यांना ते आवडलं नाही. Saturday, he said the church is closed. आणि शनिवारी ते म्हटले तुमच्यासाठी चर्च बंद. No convention we will not allow convention meeting on Saturday. आणि ते म्हटले शनिवारी कुठलीही परिषदेची सभा मी चालू देणार नाही. But the Holy Spirit said through me पवित्र आत्मा माझ्याद्वारे बोलला. that the convention, second day convention meeting will happen. आणि दुसऱ्या दिवसाची जी परिषदाची सभा आहे ती होणार. And it happened. आणि ती झाली. Hallelujah. हालेलुया. It happened. ती झाली. The power of the Holy Spirit fell there. पवित्र आत्म्याचे सामर्थ्य त्या ठिकाणी आलं. The Holy Spirit is with you all the time. पवित्र आत्मा सदा सर्वदा तुमच्या बरोबर आहे. And at times he makes it very clear that he is in command. कधी कधी तो तुम्हाला एकदम स्पष्टरीत्या सांगत आहे की सर्व आज्ञेमध्ये तो आहे. On Saturday when all these things were about to raise, आणि शनिवारी ज्या सर्व या गोष्टी उद्भवणार होत्या, even before that the Holy Spirit alerted me. आणि त्याच्या अगोदरच पवित्र आत्म्याने मला सावधानाचा इशारा दिला. So when I came to know that the meeting was to be cancelled, ज्यावेळेस मला समजलं की हा सभा रद्द होणार आहे, I said the Holy Spirit says no. मी म्हटलं पवित्र आत्मा म्हणते नाही, It will happen. ह्या सभा होणार. And it happened. त्या झाल्या. That is the way we are led by the Holy Spirit. आणि अशा प्रकारे पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करतो. We see it in Romans 8 verses 14. रोमकरसपत्र 8:14 वचनात आपण पाहतो, Whoever is led by the Holy Spirit is the child of God. जितक्यांना पवित्र आत्मा चालवतो ते परमेश्वराचे मुलं You can आहेत. read Romans 8 verses 14. Romans 8 verses 14. रोमकरसपत्र याचा 8:14 वचन. It says, for as many as are led by the Spirit of God, these are sons of God. 8:14. रोमकरसपत्र 8:14 वचन. कारण जर आपण 8:14. क्षमा करा. Romans 8:14. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. In our walk with Jesus Christ, we have to climb to the next level, that is being led by the Spirit of the Lord. येशू ख्रिस्ताबरोबर चालण्यामध्ये आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये पोहोचलं पाहिजे, ते म्हणजे परमेश्वराच्या आत्म्यामध्ये So the चालणं. Spirit of the Lord will guide you at every level. आणि प्रत्येक तुमच्या जीवनाच्या पातळीमध्ये पवित्र आत्मा तुमचं मार्गदर्शन If करेल. any of you has not climbed up to that level, you are going to reach that level today, tomorrow, if not the day after tomorrow. आणि त्या पातळीपर्यंत जर तुम्ही पोहोचला नसाल तर तुम्ही आज पोहोचाल, उद्या पोहोचाल, नाही तर तिसऱ्या दिवशी नक्कीच पोहोचाल. Hallelujah. हालेलुया. Shall we raise our hand and say hallelujah? आपला हात वर करून आपण हालेलुया म्हणूया. Now let's pray for a minute एक मिनिटासाठी आपण प्रार्थना for करू. the Holy Spirit to descend on us. पवित्र आत्म्याने आपल्यावर उतरून यावं त्याकरिता. Father God, स्वर्गीय पिता, Jesus, येशू, Holy Spirit, पवित्र आत्मा, Lord, we are here प्रभू आम्ही या ठिकाणी at आहोत. your command. तुझ्या आज्ञेनुसार We invoke the power of the Holy Spirit here. या ठिकाणी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला आम्ही आमंत्रित करतो. Lord, we seek your presence. प्रभू आम्ही तुझं सानिध्य शोधतो. We surrender ourselves to you. प्रभू आम्ही स्वतःला तुला समर्पित करतो. Holy Spirit, पवित्र आत्मा, we cannot do anything without you. तुझ्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. You have brought us here. तू आम्हाला या ठिकाणी आणला आहेस. Every one of us here, आम्हा प्रत्येकाला तू या ठिकाणी आणला आहेस. according to your perfect will. प्रभू तुझ्या परिपूर्ण इच्छेनुसार. Lord,
प्रभू every one of us should be anointed today प्रभू आम्हा प्रत्येकाला तो आज अभिषेक कर to promote the kingdom of heaven देवाच्या राज्याची घोषणा करण्याकरिता with full power and authority of the kingdom of heaven. स्वर्गाच्या राज्याचा जो संपूर्ण अधिकार आणि सामर्थ्य आहे I surrender to you, Jesus. प्रभू येशू मी तुला समर्पित In the name of Jesus Christ of Nazareth. नासरेतकर येशूच्या नावाने आमेन Amen. आमेन Amen. आमेन Amen. आमेन Let's take Matthew chapter 10 verses 1. मत्तकृष्ण वर्तमानाचा 10वा अध्याय पहिलं वचन Matthew chapter 10 verses 1. मत्तकृष्ण वर्तमानाचा And when he had called his 12 disciples to him, he gave them power over unclean spirits to cast them out and to heal all kinds of sickness and all kinds of disease. मत्तकृष्ण वर्तमानाचा 10वा अध्याय पहिलं वचन. तेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यावर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार व सर्व दुखणे बरे करण्याचा अधिकार दिला. Who is a Christian? कोण ख्रिस्ती आहे? A Christian is one who carries the power of Jesus. ख्रिस्ती व्यक्ती तो आहे जो प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य घेऊन चालतो. This is the default power and authority Jesus gives to his disciples. आणि येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना हे सामर्थ्य आणि अधिकार देत आहे. If you follow Jesus Christ, you get this power automatically. जर तुम्ही येशू ख्रिस्ताचे अनुयायी होता तर आपोआप तुम्हाला हे सामर्थ्य प्राप्त होतं. Shall we all say? आपण सर्वजण म्हणूया, I get the power over evil spirits. मला अशुद्ध आत्म्यावरती सामर्थ्य प्राप्त होतं. I get power over sickness मला आजारावरती सामर्थ्य प्राप्त होतं when I become a child of Jesus. ज्यावेळेस मी येशूचं मूल बनतो. Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. It's not that 2000 years ago Jesus gave this power to his disciples only. फक्त येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी त्याच्या शिष्यांनाच हे सामर्थ्य दिलं नाही. He is giving to every one of us. तो आपल्या प्रत्येकांना देत आहे. And every one of us, when we act on the power of Jesus Christ, आपण प्रत्येक जण ज्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यावरती कार्य करतो we become his believers. आपण त्याचे विश्वासणारे होतो. Who is a believer? विश्वासणारा कोण आहे? Mark 16 verses 17. मार्क याचा 16 अध्याय 17 Mark वचन. 16 verses 17. मार्क ख्रिस्ताने याचा 16 अध्याय 17 वचन. It's a very simple thing. Mark 16 verses 17. And these signs will follow those who believe in my name. They will cast out demons. They will speak with new tongues and will take up serpents. They will take up serpents. And if they drink anything deadly, it will by no means hurt them. They will lay hands on the sick and they will recover. मार्क ख्रिस्ताने याचा 17वा अध्याय 17 वचन, 16वा अध्याय 17 वचन. आणि विश्वास ठेवणाऱ्या बरोबर ही चिन्ह असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखण्यावरती हात ठेवला म्हणजे ते बरे होतील. Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. These are the signs of a believer. आणि हे चिन्ह विश्वासणाऱ्या बरोबर असते. We should be able to cast out demons. आपण भूते काढले पाहिजे. We should be able to heal the sick people in the name of Jesus. येशूच्या नावाने आपण आजारी लोकांना बरं केलं पाहिजे. And those who do it, they are the believers of Jesus आणि Christ. जे करतात तेच प्रभू येशू ख्रिस्ताचे विश्वासणारे आहेत. It's very simple. हे फार सोपं आहे. It makes a very plain reading. आणि फक्त सोपं वाचणं हे आहे. Even for youngsters, it is very easy to understand this. आणि तरुणांना समजण्याकरिता देखील हे फार सोपं That आहे. those who believe in Jesus Christ, they will show these signs. परंतु जे येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात तेच हे चिन्ह करू शकतील. Jesus has said that in Matthew 25:5 that the church during the end times will be found sleeping. येशू ख्रिस्त मत्तकृष्ण 25 अध्याय 5व्या वचनामध्ये होतं, शेवटल्या काळी मंडळी ही डुलके घेत असणार, झोपेत असणार आहे. What is it? त्याचा अर्थ काय? These signs will be missing. आणि हे जे चिन्ह आहे त्यावेळेस त्यांच्यामध्ये ते नसणार आहे. These signs will be absent in the so-called believers. आणि जे स्वतःला विश्वासणारे म्हणणारे त्यांच्यामध्ये हे चिन्ह दिसणार नाही. Hallelujah. हालेलुया. When a believer comes into the church, ज्यावेळेस विश्वासणारा मंडळीमध्ये येतो, within a period of 6 months to 1 year, 6 महिने ते 1 वर्षामध्ये, the believer has to be taken to the level of using the power and authority of the kingdom of heaven. स्वर्गाचे जे राज्य आहे त्याच्या सामर्थ्याचा अधिकार आणि सामर्थ्य उपयोग करण्याकरिता
त्याला त्या पातळीपर्यंत नेलं पाहिजे. Hallelujah. हालेलुया. The Bible is very clear about that. पवित्र शास्त्र त्याबद्दल सुस्पष्ट आहे. When we come into the church, we should acquire all these powers. ज्यावेळेस आपण मंडळीमध्ये येतो त्यावेळेस आपल्याला हे सर्व सामर्थ्य प्राप्त झाले पाहिजे. This is what is called edification. आणि त्यालाच म्हणतात की आपली उन्नती होणे. Whatever we do in the name of Jesus, it should bring in edification. जे काही आपण येशूच्या नावाने करतो त्यामुळे आपली उन्नती झाली पाहिजे. And without edification, there can be no Christian activity. जर आपल्यामध्ये उन्नती होत नाही तर मग ख्रिस्ती कुठलीही कार्य आपल्याद्वारे होऊ शकणार So नाही. why I am here coming and speaking to you? मी इथे येऊन तुमच्याशी का बोलत आहे? I am addressing you here so that you get edified. मी या ठिकाणी तुमच्याशी बोलत आहे, बोध करत आहे, याचा अर्थ की तुमची उन्नती व्हावी. Rather, you should get edified. तुमची उन्नती व्हावी. Let's take 1 Corinthians 14. पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा 14वा अध्याय. 1 Corinthians 14 verses पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा 14वा अध्याय 26. 26 वचन. 1 Corinthians 14 verses 26. पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा 14वा अध्याय 26 वचन. Can you read it? 1 Corinthians 14. बंधुजनो, तर मग काय, तुम्ही उपासनेकरिता एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक जण कोणी स्तोत्रे गाण्यास, कोणी शिक्षण देण्यास, कोणी प्रकटीकरण सांगण्यास, कोणी भाषेतून बोलण्यास, तर कोणी तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो. सर्व काही उन्नतीसाठी असावे. Now let me read it in English. How is it then, brethren? Whenever you come together, each of you has a psalm, has a teaching, has a tongue, has a revelation, has an interpretation. Let all things be done for edification. Let all these things be done for edification. सर्व काही उन्नतीसाठी असावे. What is edification? उन्नती म्हणजे काय? It is making a child of God to come closer to Jesus. आणि येशूचं जे देवाचं जे मूल आहे त्याने येशूच्या जवळ येण्याकरिता हे आहे. While entering the church, we are at level A. आणि ज्यावेळेस आपण मंडळीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपण अशा पातळीवर असतो. While going back, we should be in level A plus. आणि मग ज्यावेळेस आपण जातो बाहेर त्यावेळेस आपण आणि त्याच्याबरोबर अधिक असलं It पाहिजे. should not be A. ते अच असलं नाही पाहिजे. It should not be A minus. आणि ए वजाबाकी नसली पाहिजे. It should be A plus. आणि ते अधिक असलं पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. That is it. हे असं आहे. Every week, प्रत्येक आठवड्याला, every time. प्रत्येक वेळेमध्ये, Not only when we come to the church. फक्त आपण चर्च मध्ये मंडळीमध्ये येतो तेव्हाच नाही. When the children of God assemble and pray. ज्यावेळेस देवाचे लेकरं एकत्र येतात आणि प्रार्थना When करतात. the children of God assemble and discuss about ways and means to promote the kingdom of heaven. आणि ज्यावेळेस देवाचे लेकरं एकत्र येतात आणि विचार करतात की देवाचे राज्य आपण कसं पुढे न्यायचं आहे. Every time this A plus has to happen. आणि प्रत्येक वेळा हे अधिक असलंच पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Now you're going to get the A plus today. आणि आज तुम्हाला अधिक मिळणार आहे. While when you came here, you were A. तुम्ही ज्यावेळेस आतमध्ये प्रवेश केला त्यावेळेस तुम्ही होता. While going back, you will be A plus. आणि तुम्ही बाहेर जाताना आणि बरोबर अधिक घेऊन जाणार आहात. Tomorrow when you come, उद्या ज्यावेळेस तुम्ही याल this A plus will be called A. आणि ज्यावेळेस तो अधिक आहे त्याला अच म्हणतील. And when you go back tomorrow, it will be A plus again. आणि पुन्हा तुम्ही जात असताना तो अधिक होईल. That's the way it is. हे अशा प्रकारे आहे. That is what is called edification. आणि त्यालाच म्हणतात की उन्नती होणे. And when you go with A plus, you carry more power and authority of Jesus. ज्यावेळेस तुम्ही आणि अधिक घेऊन जाता त्यावेळेस येशू ख्रिस्ताचा अधिक सामर्थ्य आणि अधिकार तुम्ही घेऊन जाता. When you carry more power and authority of the kingdom of heaven, it means you are going to exercise that power and authority of the kingdom of heaven more and more. ज्यावेळेस तुम्ही अधिकार प्रभू देवाच्या राज्याचा घेऊन जायचा याचा अर्थ ज्यावेळेस तुम्ही तो अधिकार घेऊन जाल त्या अधिकाराचा तुम्ही अधिक आणि अधिक उपयोग करणार आहात. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Everything is very clearly mentioned in the Bible. पवित्र शास्त्रामध्ये सर्व गोष्टी सुस्पष्ट सांगितल्या आहेत. Let's come to 1 Timothy 1 Timothy 4 verses 14. पहिले तिमोथी याचा 4 अध्याय 14 वचन. Here we see another thing. 1 Timothy 4 verses 14. पहिले तिमोथी याचा 4 अध्याय 14 वचन. Can you read it? तुमच्यावर वडील हात ठेवण्याच्या वेळेस संदेशाच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान तुमच्यामध्ये आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका. Now here we see in 4 verses 14 that, let me read it.
Do not neglect the gift that is in you, which was given to you by prophecy with the laying on of the hands of the eldership. That is, in the church there should be elders. आणि आपण त्याचा अर्थ की आपल्या मंडळीमध्ये वडील असले पाहिजे. You know what the elders have to do? तुम्हाला माहिती आहे की वडिलांनी काय केलं पाहिजे? When a new believer comes, ज्यावेळेस नवीन विश्वासणारा येतो, they should be given more and more edification. आणि त्यांना त्यांची अधिकाधिक उन्नती केली पाहिजे. At one point in time, the elder of the church has to lay his hand on this आणि believer. मग एक वेळ अशी येते की या मंडळीच्या वडिलाने या विश्वासणाऱ्यावर हात ठेवले पाहिजे. When he or she lays the hand on this person, तो किंवा ती ज्यावेळेस या व्यक्तीवर हात ठेवते, the new believer should acquire the power of the kingdom of heaven. आणि स्वर्गाच्या राज्याचं जे सामर्थ्य या नवीन विश्वासणाऱ्याला ते प्राप्त झालं पाहिजे. It could be any of the 9 gifts of the Holy Spirit or all the 9 gifts. पवित्र आत्म्याचे 9 कृपादानं आहेत ते त्याला प्राप्त होतील किंवा त्यापैकी कोणतंही एक. That is the role of the church. मंडळीची भूमिका ही आहे. That's what this Bible says. आणि पवित्र शास्त्र आपल्याला ते सांगत आहे That in the church की चर्च मध्ये or wherever we assemble in the name of Jesus, किंवा जेथे कुठे आपण येशूच्या नावाने एकत्र येतो, there should be gifted elders. आणि त्या ठिकाणी जे आत्म्याने भरलेले असे दान प्राप्त झालेले वडील असले पाहिजे. Not one, एकच नाही, more. एक पेक्षा अधिक. And their role is to empower the new believers. आणि त्यांची भूमिका किंवा त्यांचं कार्य काय आहे की नवीन विश्वासणारा जो येईल त्याला सामर्थ्ययुक्त करावं. How to empower? सामर्थ्य कसं त्याला When द्यायचं? they lay the hands, जास्त त्यांचा हात the ठेवतात, power, the gift of the Holy Spirit goes into them. त्यावेळेस पवित्र आत्म्याचे सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं कृपादान त्यांच्यामध्ये जातं. This is the Bible says. आणि हे आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं. How does it happen? हे कसं होतं? You need to have elders. तुम्हाला गरज काय आहे? वडील असले पाहिजे. Who is an elder? वडील कोण आहे? An elder is one who has to have a very close relationship with Jesus. आणि वडील असा असतो की ज्याचं नातेसंबंध येशू ख्रिस्ताबरोबर अगदी जवळचे असतात. How to have very close relationship with Jesus? येशू ख्रिस्ताबरोबर नातेसंबंध जवळचे कसे करायचे? Through Bible meditation and prayer. आणि प्रार्थनेद्वारे, पवित्र शास्त्रावर मनन करण्याद्वारे. The Bible says in John 14 verses 23. योहान कृष्णवर्तमानाचा 14 अध्याय आणि 23 वचनामध्ये In देवाचं John सांगतं. 14 verses 23 the Bible says, योहान कृष्णवर्तमानाचा 14 अध्याय 23 वचन. Jesus answered and said to him, if anyone loves me, he will keep my word, and my Father will love him, and we will come to him and make our home with him. योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय 23 वचन. येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल ती माझे वचन पाळतील. माझा पिता त्यांच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्यांच्याबरोबर वस्ती करू. Now what happens? काय होतं? When a person follows the commandments of Jesus, what happens? येशू ख्रिस्ताची एखादा व्यक्ती आज्ञा पालन करतो तर काय होतं? Let's see it in John 15 verses 14 and 15. योहान कृष्णवर्तमानाचा 15वा अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये पाहूया. Verse 14 says, you are my friends if you do whatever I command you. आणि तुम्ही माझे मित्र आहात, मी जे काय सांगतो ते आज्ञा कराल तेव्हा. You and I will become friend of Jesus if we go by the commands of Jesus. येशू ख्रिस्ताच्या आज्ञेप्रमाणे जर आपण चाललो तर तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताचे मित्र होतो. People think that the command of Jesus will come to our ears very specially. आणि लोक असे विचार करतात की येशूची आज्ञा फार विशेष करून आपल्या कानामध्ये येईल. It is not so. तसं नाही हो. We have already seen in 14:23 the commands are written here. आणि 14:23 मध्ये आपण पाहिलं की त्याच्या आज्ञा या ठिकाणी लिहिल्या आहेत. All the commands of Jesus are written here. सर्व येशूच्या आज्ञा या ठिकाणी लिहिल्या आहेत. In John 14:15 he says, योहान कृष्णवर्तमान 14:25 मध्ये तो म्हणतो, if you love me, keep my commandments. जर तुम्ही माझ्यावर प्रीती करता तर माझ्या आज्ञेचं पालन करा. And all his commandments are written from Genesis to Revelation. उत्पत्ती ते प्रकटीकरण सर्व याच्यामध्ये आज्ञा लिहिल्या आहेत. Not just in the New Testament. केवळ नवीन करारातच नाही. It is there from Genesis 1:1 to Revelation chapter 22. उत्पत्ती याच्या पहिला अध्याय पहिल्या वचनापासून तर प्रकटीकरणच्या 22व्या वचनापर्यंत. Hallelujah. हालेलुया. If you follow his commandments, what happens? जर तुम्ही त्याच्या आज्ञेचं पालन केलं तर काय होतं? 1 John 3 verses 22. पहिले योहान याचा 3रा अध्याय आणि 1 John 22 3 वचन. verses 22. 1 John 3 verses 22, Jesus says, and whatever
And whatever we ask, we receive from him, because we keep his commandments and do those things that are pleasing in his sight. आपण त्याच्याकडून जे काय मागतो तो आपल्याला देतो, कारण आपण त्याच्या दृष्टीने संतोषकारक असे करतो. If you and I follow the commands of Jesus Christ, जर तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताच्या वचनाच्या आज्ञापालन केलं, John 15:15 says, you are the friend of Jesus Christ. योहान 15:15 मध्ये सांगितलंय तुम्ही येशू ख्रिस्ताचे मित्र आहात. If you become a friend of Jesus Christ, जर तुम्ही येशू ख्रिस्ताचे मित्र झालात, whatever you ask in his name, he will give. जे काही तुम्ही त्याच्या नावाने मागाल तो तुम्हाला देईल. Do you want to become a friend of Jesus? तुम्हाला येशूचा मित्र व्हायचं आहे का? Please understand, we may call him friend, कृपा करून समजून घ्या की आपण त्याला मित्र म्हणू शकतो. but John 15:15 doesn't say you and I call him friends. योहान 15:15 मध्ये असं नाही सांगितलं की तुम्ही आणि मी त्याला मित्र म्हणत It is आहोत. Jesus who calls you his friend. येशू ख्रिस्त तुम्हाला त्याचा मित्र म्हणत आहे. He has to call you and tell, Stella, you are my friend. आणि तो म्हटला पाहिजे की स्टेला तू माझी मैत्रीण आहे. Jim, you are my friend. जिम तू माझा मित्र आहे. Christina, you are my friend. क्रिस्टिना तू माझा मित्र आहे. Jesus has to tell. येशूने हे म्हटलं Oh, पाहिजे. he told me, त्याने मला सांगितलं you are my friend. तू माझा मित्र आहे. Son, you are my friend. मुला तू माझा मित्र आहे. Hallelujah. हालेलुया. When he says that, ज्या वेळेस तो हे म्हणतो, as per John, 1 John 3:22, पहिले योहान 3:22 अनुसार whatever you ask in his name, he will give. त्याच्या नावाने तुम्ही जे काय मागाल ते तो तुम्हाला देईल. Now you are asking, तुम्ही आता मागत Lord, आहात, give him gift of prophecy. प्रभू याला भविष्य आत्म्याचं दान दे. He will give. तो देईल. This is the elder. आणि हे हा वडील आहे. An elder who is in the church is a friend of Jesus. आणि जो वडील मंडळीमध्ये असतो तो येशूचा मित्र असतो. An elder तो in the वडील church is a friend of Jesus. मंडळीतील जो वडील आहे तो You येशूचा मित्र आहे. समजतं का तुम्हाला? And whatever he or she asks, तो किंवा ती जे काही मागते the Holy Spirit says, granted. पवित्र आत्मा म्हणतो देऊन टाकलं. Hallelujah. हालेलुया. We need to have these friends of Jesus Christ in every church, in every congregation. आणि प्रत्येक मंडळीमध्ये प्रत्येक सभास्थानामध्ये असे येशूचे मित्र आपल्याला हवे आहेत. It may be a formal church like this, आणि अशा प्रकारची ती मंडळी or असेल a small gathering in the houses. किंवा कोणत्याही घरामध्ये आपण एकत्र होतो लहान गटामध्ये. Everywhere there should be friends of Jesus, सर्वत्र येशू ख्रिस्ताचे मित्र असले पाहिजे. friends of the Holy Spirit, पवित्र आत्म्याचे मित्र. and the Holy Spirit will give whatever they want. आणि पवित्र आत्मा त्यांना जे काही हवं आहे ते देईल. They can coolly command the angels in the name of Jesus. येशूच्या नावाने ते देवदूतांना देखील आज्ञा करू शकतात. The angels will comply with it. आणि जे देवदूत आहे त्याची आज्ञा पाळतील. And Saturday, when they tried to stop the meeting, शनिवारी ज्यावेळेस त्यांनी ती सभा थांबवण्याचा प्रयत्न केला, the meeting organizer had no Holy Spirit. आणि जो त्या सभेचं आयोजन केलं होतं त्याच्याकडे पवित्र आत्मा He had नव्हता. not taken water baptism. त्याने पाण्याचा बाप्तिस्मा घेतला नव्हता. So naturally he didn't have the strength. मग सर्व स्वाभाविकपणे त्याच्याकडे कुठलंही शक्ती सामर्थ्य You नव्हतं. know what I did? हे तुम्हाला माहिती काय I केलं? put my hand on him. मी त्याच्यावर माझा हात ठेवला I commanded Michael, आणि मी म्हटलं मिखायलला मी आज्ञा केली. because Michael has been provided to me to protect me. मिखायल मला दिले माझं संरक्षण करण्याकरिता. I commanded Michael in the name of Jesus. मिखायलला मी येशूच्या नावाने आज्ञा केली. Michael, मिखायल, I command you in the name of Jesus. येशूच्या नावाने मी तुला आज्ञा करतो. Take a part of your contingent with this brother. आणि या बंधूमध्ये तुझा थोडा भाग घे Go and make it possible आणि शक्य कर. that the meeting should happen today. आज सभा झालीच पाहिजे. And it happened. आणि त्या सभा झाल्या. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. That is a you can command. तुम्ही आज्ञा करू शकता. There was a girl in London who gave an SOS call. आणि लंडन मध्ये एक मुलगी होती, तिने SOS वरून संपर्क साधला. She had a big problem. तिला फार मोठी समस्या She had no होती. money. तिकडे पैसे And the नव्हते university was not accepting the demand draft. आणि विद्यापीठ जे आहे तिथं डिमांड ड्राफ्ट स्वीकारत नव्हती. She called me from there. तिथून तिने मला, Uncle, संपर्क साधला. I have only 40 pounds. अंकल माझ्याकडे फक्त 40 पाऊंड आहे Unless they accept this demand draft, I will not have any money. आणि मी त्यांनी हा डिमांड ड्राफ्ट जर घेतला नाही तर माझ्याकडे कुठलेच पैसे राहणार नाहीत. I commanded the angels in the name of Jesus. मी येशूच्या नावाने देवदूतांना आज्ञा Not केली. angels, one angel. देवदूतांना नाही पण एका दूताला, Angel of the Lord. प्रभूचा दूत. I command you in the name of Jesus. मी येशूच्या नावाने आज्ञा केली. I give you 2 hours time. मी तुला 2 तासाचा अवधी This देत child आहे. will go to the university now. आणि हे मूल जे
आत्ता विद्यापीठामध्ये जाईल Go to the university before the child reaches. आणि हे मूल तिथं पोहोचण्यापूर्वी तू त्या विद्यापीठामध्ये जा Talk to the university people. आणि ते विद्यापीठाच्या लोकांशी तू बोल. Till date they have said no. आतापर्यंत ते नाही म्हटले But when आहे. the child goes, ज्यावेळेस हे मूल they जाईल should say yes. त्यांनी होकार दिला I पाहिजे. command you in the name of मी Jesus. येशूच्या नावाने आज्ञा करतो. I told this child to go to the university within 2 hours. आणि मी या मुलीला सांगितलं 2 तासामध्ये तू त्या विद्यापीठमध्ये जा. She went there. ती त्या ठिकाणी गेली They made her look like VIP. आणि तिला अशी त्याने वागणूक दिली जसे काय ते फार प्रतिष्ठित मोठी व्यक्ती आहे. Received her. तिचा स्वीकार केला, Received the demand draft. तिचा डिमांड ड्राफ्ट घेतला Problem was over. आणि ती समस्या सुटली. Earlier 4 times she had gone there. त्याच्या अगोदर ती 4 वेळेस गेली They threw away the draft. आणि त्या ड्राफ्ट त्यांनी फेकून दिला. Will not do it. आम्ही नाही करणार हे. But when I commanded the angel of the Lord in the name of Jesus, येशूच्या नावाने ज्यावेळेस मी देवदूताला आज्ञा केली the whole problem was solved in just 2 hours आणि time. 2 तासाच्या अवधीमध्ये सगळी समस्या सुटली. How cool it is. आणि हे किती छान आहे. Friend of Jesus. येशूचा मित्र. Do you want to become a friend of Jesus? तुम्हाला येशूचा मित्र व्हायचं Do आहे you का? want Jesus to call you my friend? तुम्हाला असं वाटतं का येशूने तुम्हाला म्हणावे की तू माझे मित्र Shall we आहात? say hallelujah? हालेलुया. Not many hands. पुष्कळ हात. Hallelujah. हालेलुया. Well, 3 weeks ago, three maybe 4 weeks ago, कदाचित 3 ते 4 आठवड्यापूर्वी in the church, चर्च मध्ये I was waiting to see my pastor. मी थांबलो होतो माझ्या पालकांची भेट घेण्याकरिता. One youngster was standing. त्या ठिकाणी एक तरुण उभा होता. He approached me. तो माझ्याकडे आला Sir, I think he is preparing for civil services. आणि मला वाटलं की तो तयारी करत आहे सरकारी नोकरीसाठी. He was also waiting there to talk to the pastor. आणि तो पण पास्टरांशी बोलण्यासाठी And he थांबला होता. told, brother, I have a problem. ते म्हटले बंधू माझ्याकडे समस्या What आहे. problem? काय समस्या आहे? I need a job. मला नोकरी हवी आहे. Oh, you're waiting for a job. मी म्हटलं नोकरी शोधतोय का तू? All right, all right. ठीक आहे, ठीक आहे. He was waiting in the queue. आणि तो त्या रांगेमध्ये उभा I होता. prayed him. मी त्यासाठी प्रार्थना Dear केली. brother, प्रिय बंधू, I bless you in the name of Jesus. येशूच्या नावाने मी तुला आशीर्वादित करतो. In 10 days time you will get a job. 10 दिवसात तुला नोकरी मिळणार. Even if you don't apply, you will get it. तुम्ही अर्ज दिला नाही तरी तुला नोकरी मिळेल. Yesterday he met me. काल मला तो भेटला. I got the job in 7 days time. तो म्हटला 7 दिवसात मला नोकरी मिळाली. Hallelujah. हालेलुया. A girl in London. लंडन मधील मुलगी, Another girl. अजून एक मुलगी होती. Married girl. तिचं लग्न झालं 3 होतं. years into the marriage. तिचं लग्न होऊन 3 वर्ष झाले होते. No child. तिला मूल बाळ नव्हतं. I said, sister, can I bless you for a child? मी म्हटलं सिस्टर मी तुम्हाला आशीर्वादित करू का? प्रभूने तुम्हाला मूल द्यावं. Yes, brother. ती म्हटले होय बंधू. All right, you have some small problems there, legal problems and all. आणि मी म्हटलं काय छोट्याशा कायद्याची तुझ्या समस्या आहेत I give you 30 days time for solving the problem. आणि त्या समस्या सोडवण्याकरिता मी तुला 30 दिवसाचा वेळ देत आहे. Another 30 days for conceiving the child. आणि त्याच्यानंतर ते 30 दिवस आहे तुला गर्भधारणा In होईल. the name of Jesus, I bless you that you will conceive a child in 60 days time. आणि मी तिला म्हटलं येशूच्या नावाने मी तुला आशीर्वादित करतो आणि 60 दिवसामध्ये तू गर्भवती होशील. 2 weeks ago, she called me. 2 आठवड्यापूर्वी तिने माझ्याशी Her संपर्क husband साधला. also called me. त्या पतीने देखील माझ्याशी संपर्क The girl साधला conceived. आणि त्या मुलीला गर्भ Hallelujah. हालेलुया. A friend of Jesus. येशूचा मित्र. Do you want to be called a friend of Jesus? तुम्हाला असं वाटतं का तुम्हाला येशूचा मित्र म्हणावं? Amen. आमेन. You have a nice hand. Amen. चांगले हात आहेत तुमचे. आमेन. आमेन. Every one of us has to climb to the level of being called a friend of Jesus. आपण प्रत्येकाने त्यापर्यंत चढलं पाहिजे पातळीपर्यंत तिथं ज्या आपल्याला म्हणण्यात येईल की आपण येशूचे मित्र आहोत. Hallelujah. हालेलुया. Now what happens in the church? चर्च मध्ये काय होतं What happened rather? आणि काय झालं मला म्हणायचं The आहे. Bible says that during the end time, पवित्र शास्त्र सांगतं शेवटचा काळ आहे. there would not be many friends for Jesus Christ. येशू ख्रिस्ताचे पुष्कळ मित्र असणार नाही. Jesus Christ becomes lonely during the end times. शेवटल्या काळामध्ये येशू ख्रिस्त एकटा राहतो. Hallelujah. हालेलुया. If all the 10 virgins sleep, सर्व या 10 कुमाऱ्या जर झोपल्या what is it? ते काय आहे? Jesus has nobody to talk to. येशू ख्रिस्ताकडे कोणीच नाही की त्याच्या बरोबर त्याने All बोलावं. his friends are sleeping. सर्व त्याचे मित्र झोपले आहेत. That's the situation. आणि ही परिस्थिती अशी आहे. Today in the whole world, the believers are not exercising the authority of kingdom of heaven. आज संपूर्ण जगामध्ये जे विश्वासणारे आहेत स्वर्गाच्या राज्याचा जो अधिकार आहे त्याचं ते कार्य करतच नाही. Jesus is lonely. येशू एकटा आहे. The Holy Spirit is lonely. पवित्र आत्मा एकटा आहे. The Holy Spirit is looking for children of God who are awake. आणि पवित्र आत्मा असे देवाच्या लेकरांकडे पाहते मुलांकडे पाहते की जे जागृत असतील So that he can happily walk with them.
जेणेकरून तो आनंदाने त्यांच्या बरोबर The चालेल. Holy Spirit is looking for friends. पवित्र आत्मा मित्रांच्या शोधात आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Today we take a decision आज आपण निर्णय घेतो, that I will become a friend of Jesus. मी येशू ख्रिस्ताचा मित्र बनेल. Hallelujah. हालेलुया. Now let's come to the next level. आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे When you जाऊया. become a friend of Jesus, जसं आपण येशूचा मित्र बनतो, you exercise the power सामर्थ्याचा आपण in कार्य Matthew करतो. 16 verses 19. मत्तेकृष्ण वर्तमानाचा 16वा I will अध्याय give you the 2 verses 19 वचन. to add power to you. तुम्हाला सामर्थ्य प्राप्त करून Matthew घेण्याकरिता. 16 verses 19. मत्तेकृष्ण वर्तमानाचा 16वा अध्याय 19 वचन. Let me read it. And I will give you the keys of the kingdom of heaven, and whatever you bind on earth will be bound in heaven, and whatever you loose on earth will be loosed in heaven. मत्तेकृष्ण वर्तमान 16वा अध्याय 19 वचन. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन, आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल, पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. Hallelujah. हालेलुया. This is called the keys of the kingdom of heaven. आणि याला म्हटलं आहे स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या. When you have the keys of the kingdom of heaven, ज्या स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या तुमच्याकडे असतील, you have the power of Jesus. तुमच्याकडे येशूचं सामर्थ्य आहे. You will be able to bind, you will be able to loose in the name of Jesus. येशूच्या नावाने तुम्ही बांधू शकाल, येशूच्या नावाने तुम्ही मोकळं करू शकाल. You will be able to bind the authority of the devil. सैतानाचा जो अधिकार आहे त्याला तुम्ही बांधू शकता. You will be able to loosen the authority of the devil. आणि सैतानाचा अधिकार तुम्ही मोकळा करू शकता. You will be able to do miracles in the name of Jesus. येशूच्या नावाने तुम्ही चमत्कार करू शकता. Well, the Jesus means power. येशू याचा अर्थ सामर्थ्य. Power and authority over everything. सामर्थ्य, अधिकार सर्व गोष्टीवर. We must understand it very clearly. आपण हे सुस्पष्टपणे समजलं Matthew पाहिजे. 28 verses 18 and 19. मत्तेकृष्ण वर्तमान 28 अध्याय 18 आणि 19 All वचन. power and authority had been given in the heaven and in the earth. स्वर्गावर पृथ्वीवर सर्व अधिकार तुम्हाला देण्यात आलेला Can we आहे. read it? Matthew 28 verses 18 and 19. मत्तेकृष्ण वर्तमान We याचा should 28 know अध्याय who is 18 आणि Jesus 19 वचन. Christ. आपल्याला कळायला पाहिजे येशू ख्रिस्त And कोण आहे. Jesus came and spoke to them, saying, all authority has been given to me in heaven and on earth. मत्तेकृष्ण वर्तमान 28 अध्याय 18 वचन. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, सर्व स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. All authority in heaven and on earth. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार. There is something significant here. आणि ह्या ठिकाणी काहीतरी महत्वपूर्ण असं आहे. All authority in heaven and on earth. सर्व अधिकार स्वर्गात आणि पृथ्वीवर. You should be able to command the nature. आणि जो निसर्ग आहे त्याला देखील तुम्ही आज्ञा करता तुम्हाला आली You should पाहिजे. be able to raise your hand and say, stop raining. आणि तुम्ही हात वरती करून म्हटलं पाहिजे, पावसात थांब. It will stop. थांबल तो. It will stop. तो थांबल. The sky has to obey you. आणि आकाशाने तुमचे आज्ञापालन केलंच The पाहिजे. cloud will obey you. ढग तुमचं आज्ञापालन करतील. Hallelujah. हालेलुया. This is the power of Jesus. हे येशूचं सामर्थ्य आहे. Jesus means power and authority. येशू म्हणजे सामर्थ्य आणि अधिकार. How rain comes. पाऊस कसा येतो. Let's take Jeremiah 14 verses 22. इर्मयाचा 14वा अध्याय आणि 22वा We should वचन. be very clear about Jesus Christ. येशू ख्रिस्ताबद्दल आपण He is our Father. सुस्पष्ट असलं पाहिजे. तो आपला Jeremiah पिता आहे. 14 verses 22. इर्मयाचा 14 अध्याय आणि 22वा That is the वचन. last verse of 14. Are there any among the idols of the nation that can cause rain? Or can the heavens give showers? Are you not He, O Lord our God? Therefore we will wait for you, since you have made all this. इर्मयाचा 14वा अध्याय 22वा वचन. विदेशांच्या निरुपयोगी दैवतात कोणी पर्जन्य देणारा आहे काय? आकाशाला वृष्टी करता येईल काय? हे परमेश्वरा आमच्या देवा, हे करणारा तूच ना. So rains are a creation of Jesus. आणि जे पाऊस किंवा पर्जन्य वृष्टी आहे ही निर्मिती येशूची आहे. The so-called other gods cannot bring rain. आणि जे इतर देवता म्हणले जातात त्यांना ते पाऊस देऊ शकत नाही. Hallelujah. हालेलुया. The devil can bring in small drizzle. आणि जो सैतान आहे थोडासा रिमझिम पाऊस आणू I शकतो. want to equip you. मला तुम्हाला सज्ज करायचं आहे. In the last 6 months, गेल्या 6 महिन्यामध्ये the Lord God
enable me to stop rain 6 times. 6 वेळा देवाने मला सहाय्य केलं पाऊस थांबवण्याकरिता. He demonstrated it in the presence of a crowd of people. आणि ज्या ठिकाणी लोकांचा जमा होता त्या ठिकाणी ते त्याने दाखवून दिलं. When the devil is losing out, he will try to stop a meeting. आणि ज्यावेळेस सैतान त्या ठिकाणी पाहतो की तो हरवला जात आहे त्यावेळेस तो सभा थांबवायचा प्रयत्न Especially करतो. open to sky meeting. आणि विशेष करून ज्यावेळेस खुल्या मैदानावर सभा In असतात all these 6 occasions, as soon as I lifted the mic, it started raining. आणि या सर्व 6 घटनांमध्ये जसा मी हातामध्ये ध्वनिक्षेप घेतला तसा पाऊस पडू लागला. I simply raised my hand. मी फक्त माझा हात वर केला. I commanded the sky. मी आकाशाला आज्ञा I केली. command you in the name of Jesus to stop. येशूच्या नावाने मी तुला आज्ञा करतो थांब. It stopped. ते थांबलं. Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. In one meeting एका सभेमध्ये in Palani. पळणीमध्ये Palani is a big idol worship आणि place. पळणी हे जागाच्या ठिकाणी मोठं मूर्तीपूजा होते. September 27. सप्टेंबर 27 तारीख. That was the first day of convention, open convention. आणि ती पहिली खुल्या मैदानातील सभा होते. It was drizzling. It's a rainy season there. आणि तो पावसाळा होता आणि थोडी रिमझिम पाऊस येत There was a होता. mild rain, आणि त्या ठिकाणी रिमझिम पाऊस होता. but I didn't bother. मी त्याच्याबद्दल काळजी केली I नाही. put the camera, मी कॅमेरा लावला, TV. टीव्ही लावला, Everybody was watching. सर्व लक्ष देत होते. What is this man doing? अरे हा माणूस करतोय काय? He's putting the camera, HD camera when it is still raining. पाऊस पडतोय तरी यांनी तो एसटी कॅमेरा लावलाय. I put the camera मी कॅमेरा लावला and I covered the camera with my hanky. आणि मी तो कॅमेरा घेतला आणि माझ्या रुमालाने त्याला झाकला. That was all. तेवढंच केलं. Then I went to the stage. मग मी व्यासपीठावर आलो. They gave the mic to me. त्याने मला ध्वनिक्षेप दिला. I raised my hand, माझे हात मरवत केले. recited Jeremiah 14:22, इर्मयाचं 14 अध्याय 22 वचन मी त्या ठिकाणी and बोललो commanded the rain to stop. आणि आज्ञा केली की पाऊस थांब. Stop. थांबला And the meeting went on. आणि सभा त्या ठिकाणी Hallelujah. हालेलुया. You are getting the faith like me now. माझ्यासारखा विश्वास आता तुम्हाला प्राप्त होत आहे. The Holy Spirit is pouring out whatever faith He has put in me to you, every one of you. आणि पवित्र आत्म्याने जो माझा विश्वास दिलेला आहे तोच विश्वास तुमच्यावरती ओतनी करत आहे. Say amen. आमेन. You must raise your hand and say amen. You are हात वर getting करून that. तुम्ही आमेन म्हटलं पाहिजे. You can't be like this. You are getting supernatural power. तुम्ही असेच असू शकत नाही. तुम्हाला अलौकिक असं सामर्थ्य प्राप्त होत आहे. Amen. आमेन. That's the way it should be. असं आहे. Hallelujah. हालेलुया. This is not small. हे काय छोटी गोष्ट नाही. Not at all small. छोटी नाही. It is supernatural. हे अलौकिक आहे. A child of Jesus means supernatural power. येशूचं मूल म्हटलं की तो अलौकिक सामर्थ्याने भरलेला I आहे. call it 2 horns. आणि मी त्याला म्हणतो 2 शिंग. There's a proverb. There is a saying in Tamil. Do you have 2 horns? आणि तमिळ मध्ये अशी म्हण आहे की तुला 2 शिंग आहेत का? And I say a Christian is one who has got 2 horns. आणि म्हणतो ख्रिस्ती माणूस असा असतो की त्याला 2 शिंग आहे. The first horn is Matthew 16:19. पहिलं जे शिंग आहे ते मत्तेकृत 16:19. That is the power to bind and loosen. आणि ते सामर्थ्य म्हणजे बांधण्याचं मोकळं करण्याचं. That is a power to heal and do miracles. आणि चमत्कार करण्याचं आरोग्याचं That सामर्थ्य. is the power to exercise the power and authority of Jesus. येशू ख्रिस्ताचा अधिकार सामर्थ्य याचा आपण उपयोग करणं ते आहे. That is the first horn. ते पहिलं शिंग आहे. With this horn you can destroy the enemy. आणि या शिंगाद्वारे तुम्ही शत्रूला नष्ट करू शकता. But there is one more horn. अजून एक शिंग आहे. Let's take Luke 10:19. लूक वर्तमान 10 अध्याय 19 वचन. Luke 10:19. लूक वर्तमान 10 This अध्याय is the 19 power वचन. over the devil. आणि हे सैतानावर असलेला अधिकार आहे. Luke 10 verses 19. लूक वर्तमान 10 अध्याय 19 वचन. Behold, I give you authority to trample on serpents and scorpions and over all the power of the enemy, and nothing by any means hurt you. पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवर शत्रूचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. This is the second horn you get by accepting Jesus as your friend. येशू ख्रिस्ताला मित्र स्वीकारल्यानंतर हे तुम्हाला दुसरं शिंग मिळतं. That is the power over the devil. आणि ते सैतानावरती असणारं सामर्थ्य. You can trample on the devil like this. आणि सैतानाला तुम्ही असं तुडू शकता. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. The devil, the demons will tremble in front of you. भूत तुमच्या समोर थरथर कापतील. You are a simple woman.
तुम्ही एक सर्वसाधारण स्त्री आहात You are a simple housemaker. आणि तुम्ही गृहिणी आहात, You are a preacher, तुम्ही वक्ते आहात, or you may be working in some organization, किंवा काही संस्थेमध्ये तुम्ही काम करत or you असाल, may be a working woman. किंवा तुम्ही काम करणारी महिला असाल. But if you have the second horn, जर तुमच्याकडे दुसरं शिंग आहे, demons will tremble in front of you. तुमच्या समोर भूत थरथर कापतील. That is the second horn Jesus has given. आणि ते दुसरं शिंग येशूने दिलेलं आहे. You know one thing? तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे You का? have the powers to cast the demons to hell. आणि तुमच्याकडे अधिकार आहे की तुम्ही भूतांना नरकामध्ये टाकू शकता. That power even the angels don't have. आणि ते सामर्थ्य देवदूतांकडे पण नाही. Okay, I'll teach you that also. ते देखील तुम्हाला मी शिकवेल. Luke 8 verses 31. लूककृष्णवर्तमान 8वा अध्याय 31 वचन. Luke 8 verses 31, we see a very interesting story here. लूककृष्णवर्तमान 8वा अध्याय 31 वचनामध्ये आपण फार And they begged him that he would not command them to go out into the abyss. ती त्याला विनंती करीत होते की आम्हास आघात कुपेत जाण्याची आज्ञा करू नको. Here we see an instance of a demon possessed person. या ठिकाणी आपण पाहतो की एक भूतग्रस्त झालेला व्यक्ती आहे. Jesus asked the demon, "What's your name?" येशूने त्याला विचारलं, तुझं नाव काय? It says we have many. तो म्हणतो, आम्ही सैन्य आहोत. We are a legion. आम्ही सैन्य आहोत. Maybe 6,000 demons कदाचित 6,000 भूत असतील in one person. एका मनुष्यामध्ये. Now they are trembling in front of Jesus. ते येशू समोर थरथर कापत आहे. They are giving a declaration. आणि ती हे जाहीर करत आहे, Don't send us to abyss. आम्हाला आघात कुपेमध्ये पाठवू नको. Don't send us to hell. आम्हाला नरकात पाठवू नको. Don't bind us to the darkness. आणि मला त्या अंधकारात बांधून ठेवू नको. Do you know the significance of it? त्याचं महत्व तुम्हाला समजत आहे का? As I read it, as I understood the significance, I got quite excited. ज्यावेळेस मी हे वाचलं, याचं महत्व मला समजलं, त्यावेळेस मी फार उत्सुक झालो. Because in the whole Bible, you don't have an occasion of a demon being sent to abyss. आणि पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो अशा कुठल्याही घटनेमध्ये आपण पाहत नाही की सैतानाला आघात कुपेमध्ये पाठवलेला आहे. Till date it has not happened. Till like I'll tell that. It is in Revelation chapter 20 verses 1 we see this. प्रकटीकरण 20 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये आपण ते पाहतो. The angel of the Lord Michael comes down and binds the enemy to the abyss for 1,000 years. आणि 1,000 वर्षासाठी मिखाएल देवदूत जो येतो आणि त्या सैतानाला आणि त्याच्या दूताला बांधून टाकतो 1,000 वर्ष त्या आघात कुपेत. But that is after the rapture of the church. परंतु मंडळी उचलली जाण्यानंतर ते होणार आहे. It has not happened. ते झालेलं नाही अजून. But you and I can do it even now. पण तुम्ही आणि मी आताही करू शकतो. The authority comes from this Luke 8:31. आणि आपला अधिकार कुठून येतो? लूककृष्णवर्तमान 8वा How? 31 वचन. How? कसं? Before that, I will lead you to some other place also. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला मी अजून काही ठिकाणी घेऊन जातो. Jude, the book of Jude, verse 9. यहूदा याचं 9वं वचन. Here we see an encounter of Michael with Lucifer. आणि आपण पाहतो की लुसिफर बरोबर मिखाएल Epistle of समोर Jude आहे. verses 9. Yet Michael the archangel, in contending with the devil, when he disputed about the body of Moses, dared not bring against him a reviling accusation, but said, "The Lord rebuke you." यहूदा याचं 9वं वचन. आज्ञा देवदूत मिखाएल याने जेव्हा मोशेच्या शरीरा संबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोष ठेवणारा त्याची निंदा करावयास तो धजला नाही, तर प्रभू तुला धमकेल एवढेच तो म्हणाला. Here Michael says, "The Lord rebuke you." या ठिकाणी मिखाएल म्हणतो, प्रभू तुला धमकव. He did not send the devil to the abyss. आणि त्याने त्या सैतानाला आघात कुपेमध्ये पाठवलं नाही. Similarly, in Zechariah chapter 2 also we find this. जकर्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये देखील आपण हे पाहतो. The Lord says, "The Lord rebuke you." तिथं म्हणतो की परमेश्वर तुला धमकव. We see that. I'll give you the exact words later. नंतर मी तुम्हाला ते बरोबर वचन सांगेन. So in the Bible, even the Lord has not sent any demon to the abyss. आणि आपण पाहतो की त्या आघात कुपेमध्ये देवाने देखील कोणत्याही सैतानाला पाठवलेलं नाही. Angel of the Lord doesn't have the authority. देवाच्या देवदूताकडे तो अधिकार नाही. Angel gets the authority only after rapture of the church. मंडळीला उचललं जाण्यानंतरच तो अधिकार त्या देवदूताला आहे. That we see it in Revelation chapter 20 verses 1. प्रकटीकरण 20 अध्याय वचन 1 मध्ये ते आपण पाहतो. But you and I have the power to
cast a demon to hell even now. आणि तुम्हाला आणि मला आता देखील अधिकार आहे सैतानाला त्या नरकात पाठवण्याचा. That is Luke 8:31. आणि ते लूक 8:31 मध्ये आहे. Brother, you have to explain us. बंधू आम्हाला स्पष्टीकरण द्या तुम्ही. Luke 8:31 says, yes, Jesus has the power to send the devil, send the demon to abyss. आणि येशू ख्रिस्ताकडे तो अधिकार आहे. लूक म्हणा 8 अध्याय 31 वचनाप्रमाणे आघात कुपेत सैतानाला टाकण्याचा. How can I send it? मग मी कसं काय पाठवू शकतो? Okay, authority, let us look at it. John 14 verses 12. योहान कृष्णवर्तमान John 14 verses 12. 14 अध्याय 12 वचन आपण तो अधिकार Most पाहूया. assuredly I say to you, he who believes in me, the works that I do, he will do also, and greater works than these he will do, because I go to my Father. योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय 12 वचन, मी तुम्हाला खचित सांगतो, मी जी कृत्य करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल आणि त्यापेक्षा मोठी करेल, कारण मी पित्याकडे जातो. Hallelujah. हालेलुया. Jesus has said it very clear. Whoever believes in him will do greater things than what he did on earth. येशू ख्रिस्त सुस्पष्टपणे सांगत आहे की येशू ख्रिस्त पृथ्वीवर असताना जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो तो त्याच्यापेक्षा मोठे काम करेल. Are you not excited? मग तुम्ही आता उत्सुक झाला नाहीत का? I got excited. मी उत्सुक झालो होतो, हुरळून गेलो. The moment I understood it, I got excited. ज्या क्षणी मला हे कळालं, समजलं, त्यावेळेस मी हुरळून गेलो. Till that time, I was only sending out the demon. आणि त्या वेळेपर्यंत मी फक्त सैताना भूत काढत होतो. I was not binding the demons to hell. आणि मी त्या भूतांना नरकामध्ये बांधत नव्हतो. And once a demon is cast out, it will go into somebody else. आणि एकदा ते भूत काढतं ते दुसऱ्यातच घुसतं. It could disturb somebody else. कुणाला तरी तो त्रास देऊ शकतो दुसऱ्याला. But when you cast it out to hell and bind it there, ज्यावेळेस तुम्ही त्याला भूताला काढता आणि त्या नरकामध्ये बांधून टाकता in the name of Jesus, येशूच्या नावाने, it's over. It is like capital punishment. आणि ती त्याला शेवटची शिक्षा असं आहे. It is capital punishment for that demon. आणि त्या भूतासाठी सर्वात मोठी शेवटची शिक्षा आहे. No more it can come to the earth and disturb anybody. आणि तो पृथ्वीवर येऊन कोणाला त्रास देऊ शकत नाही. Angel of the Lord doesn't have the power. स्वर्गदूताकडे ते सामर्थ्य नाही देवाच्या. Then what I did? मग मी काय केलं? After I found out this, I started casting out the demons to hell in the name of Jesus. आणि ज्यावेळेस मी हे वचन ऐकलं, वाचलं, त्यावेळेस मी सैतानाला येशूच्या नावाने नरकात टाकू लागलो भूतांना. Stella sister started laughing. स्टेला बहीण इथं हसू This लागल्या. happened in Pune. पुण्यात हे झालं. One classic example happened in Pune. आणि एक सर्व मोठं उदाहरण पुण्यामध्ये झालेलं On आहे. February 16, a lady came. फेब्रुवारीच्या 16 तारखेला एक महिला आल्या. That was the third day convention. आणि तिसऱ्या दिवशीची सभा होती. At the end of the meeting, a lady came with her daughter, 16-year-old daughter. आणि सभा संपल्यानंतर एक महिला आपल्या 16 वर्षाच्या मुलीला घेऊन आली. The daughter had headache problem all through her life. आणि तिची जी मुलगी होती तिचं डोकं 16 वर्ष दुखत As I होतं. laid my hand on both of them, मी दोघांवरती ज्यावेळेस हात ठेवला the demon in the mother started manifesting. आणि आईमधील भूत प्रगट होऊ लागलं. Mother fell down. आई खाली पडली And she was, the demon in her was yelling. आणि तिच्यामधलं भूत मोठ्याने ओरडू लागलं. You know why it was yelling? तुम्हाला माहिती ते का ओरडू लागलं? There was an angel standing behind me. कारण माझ्या मागे देवदूत उभा होता. He had the chain of the abyss. आणि त्याच्याकडे आघात कुपेचे जे साखळ दंड होते ते होते. His job was to chain the demon to hell. आणि त्याचं काम काय होतं की त्या भूताला त्या नरकामध्ये बांधून टाकायचं. At the command of the child of God in the name of Jesus, he would do that. आणि येशूच्या नावाने येशूच्या मुलाने आज्ञा केली तर तो करल ते. That demon in that woman saw this angel. आणि त्या बाईमधील त्या भूताने या दूताला पाहिलं. And it was yelling. आणि ते आरडाओरडा करत होतं. It was asking for reinforcements. आणि ते म्हणत होते की मला दुसरीकडे कुठेतरी पाठव. It was yelling to Lucifer, come help me. आणि तो म्हणत होते लुसिफर येऊन मला मदत कर. Like IS insurgent, there is somebody standing before me, he is going to give me capital punishment. आणि तो आयस असा व्यक्ती तो म्हणत आहे की माझ्यासमोर कोणीतरी उभा आहे आणि मला मोठी शिक्षा देणार आहे. Save me. मला वाचव, मला वाचव. I told the demon, मी त्या भूताला सांगितलं, demon, I am a child, a son of Jesus Christ. म्हटलं भूता मी येशूचा मुलगा आहे. Even your boss Lucifer cannot save you from me. आणि तुझा जो मोठा साहेब लुसिफर तोही माझ्या हातावडीतून तुला सोडणार I नाही. was enjoying my day. आणि मी माझ्या It दिवसाचा was आनंद it was घेतो. 11:15 in the night. आणि 11:15 वाजले होते. And she was the last one to be prayed for. आणि ती शेवटली होती ज्यासाठी प्रार्थना करत I होतो was मी. in no rush. आणि मला जायची काही घाई So नव्हती. I said, demon,
म्हटलं भूता You can call your boss. आणि तू तुझा मोठा साहेब त्याला बोलव You can call Lucifer or anybody else for support. आणि मदतीसाठी लुसिफरला बोलव नाही तर कुणालाही I बोलव will give you time. मी तुला वेळ देतो But I am telling you, पण मी तुला सांगतो nobody can save you from me. माझ्या तावडीतून तुला कोणी सोडवणार I नाही am giving you capital punishment. आणि तुला सर्वात शेवटची मोठी I शिक्षा am देत going आहे. to bind you to hell. I am going to chain you to hell in the name of Jesus. येशूच्या नावाने मी तुला त्या नरकात साखळ्या दंडाने बांधणार And it आहे was making a huge cry. आणि ते फार मोठा 11 विकराळ आवाज करत होता Then I told the demon, मग त्या भूताला I'm सांगितलं going to count 1 to 5. मी 1 ते 5 मोजणार आहे I'm going to count 1 to 5. 1 ते 5 मी मोजणार But आहे today I'm in a good mood. आज मला चांगलं वाटत आहे I will do the countdown slowly. आणि मी हळूवार मोजणी करेल This brother translated, या बंधूंनी पण त्यांचं भाषांतर केलं मी त्यांचं but भाषांतर some केलं other brother translated for the demon. परंतु त्या भूतासाठी दुसऱ्या भावाने भाषांतर केलं Another youth was translating. अजून एक तरुण मुलगा होता He was so scared. The woman was lying down there. This guy was translating from this side. आणि ती भूत पछडलेली स्त्री त्या ठिकाणी खाली पडली होती जमिनीवर आणि हा भाषांतर करणारा दुसरा मुलगा होता तो लांब थांबला होता I had the problem. I had to lay my hand on the mother and daughter. माझ्याकडे समस्या होती की आईवर पण हात ठेवायचा आणि मुलीवरती पण हात ठेवायचा From the mother, when I cast out, it should not go into the daughter. आणि जर आईतून काढलं तर ते भूत त्या मुलीत जाऊ नये This guy would not come from here to there. आणि हा दुसरा भाषांतर करणारा होता तो घाबरत होता इकडून तिकडे जात नव्हता So scared. एवढा घाबरला तो But yet he translated. तरी त्याने भाषांतर All right, केलं God bless him. त्याला देव आशीर्वाद So करो I told the demon, मी भूताला सांगितलं I'm in a good mood. आज मला चांगलं असं वाटत I will आहे do the countdown slowly. आणि मी हळूवार मोजणी करेल The system is 5, 4, 3, 2, 1. In the name of Jesus, I cast you to hell. आणि That's मी it. भूत ज्यावेळेस काढतो त्यावेळेस मी म्हणतो 5 4 3 2 1 निघून जा बस इतना है. ओनली दिस मच Only this much. एवढंच Hallelujah. हालेलुया No big recitation and all. आणि मोठं काय बोलायची गरज नाही Because it's not our power. कारण आपलं सामर्थ्य We नाही got nothing to do with this. आपल्याला त्याशी काय करायचं It नाही is the power of the heaven. स्वर्गाचं ते सामर्थ्य आहे Jesus has taken the power on the cross. येशू ख्रिस्ताने ते सामर्थ्य वधस्तंभावर घेतलं He आहे gave his life on the cross to get that power and give it to you and me. आणि ते सामर्थ्य देण्यासाठी त्याने त्या वधस्तंभावर प्राण दिला आणि ते सामर्थ्याने तुम्हाला आणि मला दिलं So आहे you don't need to shout. मग तुम्हाला आरडाओरडा करायची गरज You नाही don't need to do this. कान वाढायची गरज नाही Nothing. काहीच नाही 1 to 5 I'm counting. 1 ते 5 मी मोजतो You can recite your last wish. आणि जे काय तुझ्या इच्छा आहे जे हरवली आहे ते तू पाठांतर कर One day before giving capital punishment, what they do in the jail, they आणि- ask the person, the condemned prisoner, they ask him or her, what do you want? What is your last wish? आणि एखाद्या कैद्याला मोठी शिक्षा देण्यात येते त्याच्या शिक्षेच्या शेवटच्या दिवसाच्या अगोदर त्याला विचारतात की तुला तुझी इच्छा काय आहे I was giving capital punishment to this demon. आणि मी या भूताला मोठी शिक्षा देत I होतो. wanted to be kind. मला त्याच्याशी कन्वळपणे वागायचं I am होतं going to count 1 to 5 slowly. मी हळूहळू 1 ते 5 मोजणार You can आहे say your last wish तुझी शेवटची इच्छा तू सांग to your boss Lucifer. आणि तुझा जो मोठा साहेब आहे लुसिफर Now I त्याला, said 5. मी म्हटलं 5 I waited. मी थांबलो Oh, have you recited your last wish? आणि तुझी शेवटची इच्छा तू सांगितली आहे का Have you said that? तू बोलला आहेस का Then after some time I said 4. मी नंतर म्हटलं 4 Slowly 3, नंतर हळूच 3 2, 2 1. 1 Now the noise has come down. आणि त्याचा आवाज आता The खाळू झाला yelling from the woman came down. आणि ती बाई मोठ्याने ओरडत होती ती तिचा आवाज I झाला. laid my hand and said, in the name of Jesus, demon, I cast you to hell and I bind you to hell forever. आणि मी त्या भूताला म्हटलं येशूच्या नावाने मी तुला धमकवत आहे त्या नरकामध्ये तुला मी सर्व काळासाठी बांधून टाकतो Even before the translator translated it, this woman stood up आणि and हा said, thank you, brother. भाषांतर करणारा भाषांतर करूपर्यंत ही स्त्री मोठ्याने उडी मारली आणि म्हटले बंधू तुमचे आभार Hallelujah. हालेलुया Within 1 second, the angel of the Lord pulled out the demon and nailed it to hell abyss. आणि एका मिनिटातच त्या देवदूताने त्या भूताच्या आत्म्याला काढलं आणि त्या नरकामध्ये बांधून Just टाकलं 1 second only. एकच सेकंड लागला त्याला That is the power that has been given to you through John 14 verses 12. योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय 12 वचनाद्वारे हे सामर्थ्य तुम्हाला देण्यात आलं आहे Luke 10 verses 19. लोक कृष्णवर्तमान 10 अध्याय 19 वचन And it is clarified in Luke chapter 8 verses 31.
that you can cast out the demon to hell forever in the name of Jesus. लुकर्षवर 8 अध्याय 31 वचनाप्रमाणे तुम्हाला स्पष्टीकरण होतं की तुम्ही त्या भूताला आघात कुपेमध्ये सर्व काळासाठी बांधून टाकू शकता. You want to get that second horn now? तुम्हाला ते दुसरं शिंग पाहिजे का? This is the second horn. हे दुसरं शिंग आहे. Amen. आमेन Amen. आमेन. This is the second horn. हे दुसरं शिंग आहे. First horn doing miracles. पहिलं शिंग जे आहे चमत्कार करणे, Keys of the kingdom of heaven. स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या. The second horn is the power over devil. आणि दुसरं शिंग जे आहे सैतानावरती सामर्थ्य किंवा अधिकार. Hallelujah. हालेलुया. Jesus Christ means supernatural power. येशू ख्रिस्त म्हणजे अलौकिक सामर्थ्य. This is what the church at the end time forgot. आणि शेवटच्या काळातील मंडळी हेच विसरणार आहे. The power of the kingdom of heaven is the one thing the church at the end time has forgotten. स्वर्गाच्या राज्याचे जे सामर्थ्य आहे शेवटची काळाची मंडळी जी असणार आहे ती ते विसरून जाणार आहे. Every child of God has to exercise this power. प्रत्येक देवाच्या मुलाने या सामर्थ्याचा उपयोग केलाच पाहिजे. It is not the pastor who comes and speaks. आणि फक्त पास्टर येतात बोलतात तेवढंच नाही. It is not brother Uma Shankar alone who should exercise this power. फक्त ब्रदर उमाशंकरनेच या सामर्थ्याचं प्रदर्शन केलं पाहिजे, सादरीकरण केलं पाहिजे एवढंच नाही. Everybody. I can see 3 beautiful girls here, young girls here. आणि मी इथं 3 सुंदर तरुणींना पाहत आहे. They should be able to exercise the power. आणि त्या सामर्थ्याचं कार्य त्यांनी केलं When पाहिजे. this boy Daniel grows, जसा डॅनियल मोठा होईल another 5 years, अजून 5 वर्षानंतर he should be able to exercise that power. त्या सामर्थ्याचं कार्य त्याने केलं पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Only those people who exercise these 2 powers, that the power of the 2 horns I said, आणि जे 2 they शिंग are Christians. जे 2 शिंग मी सांगितले, जे व्यक्ती त्या सामर्थ्याचा उपयोग करतात तेच ख्रिस्ती आहेत. Hallelujah. हालेलुया. Are you ready? तुम्ही तयार आहात का? Are you ready to do it? तुम्ही करायला तयार आहात का? How many of you are afraid of demons? किती जण भूताला घाबरतात? I want to encourage you. मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. Are you scared of demons? भूताला घाबरता का? A demon is scared of you. हा भूत तुम्हाला घाबरतं. Demons are scared of you. भूत तुम्हाला घाबरतात. As you walk, they run helter skelter. आणि तुम्ही ज्या चालता त्या भूत सैरावर इकडे तिकडे पळतात. But because when you walk, कारण ज्यावेळेस तुम्ही चालता a horde of angels walk with you. तुमच्या बरोबर देवदूताची सैन्य चालते. And one of the angels is carrying the chain of the abyss. आणि एका सैतानाच्या आपल्या एका देवदूताच्या हातामध्ये Huge त्या one. साखळदंड आहेत. And the demons, they tremble because they see the escort you get. आणि ते भूत घाबरतात कारण ते पाहतात तुमच्या बरोबर एवढे मोठे देवाचे देवदूत चालले आहेत. You don't get to see the angels, तुम्ही देवदूतांना पाहत नाही but they see. पण भूत पाहतात. Hallelujah. हालेलुया. If you have any doubt, काही शंका तुमच्याकडे असेल I would encourage you to watch a video on YouTube. युट्यूब वर तुम्ही तो व्हिडिओ पहा अशी मी तुम्हाला उत्तेजना देतो. In the search, you put Lucifer speaks. आणि सर्च मध्ये लिहा लुसिफर स्पीक्स इंग्रजीमध्ये. You will get a video there. आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल. This is an encounter of a pastor in Nigeria with a demon that called itself Lucifer. आणि नायजेरियामध्ये एक पाळक होते, त्यांच्या समोरासमोर त्यांनी तो लुसिफर आला आणि त्याच्या बरोबर ते बोललेले आहेत किंवा त्याला त्यांनी धमकावलेलं आहे. That demon says openly to the pastor that I came here to take revenge on you. आणि ते भूत त्या ठिकाणी आलं, तो लुसिफर आला आणि म्हटला की त्या पाळकाला मी तुमच्यावरती सूड उगाण्याकरिता आलो आहे. The pastor asked the demon, then why are you not taking revenge against me? आणि त्या पास्टरने त्या भूताला विचारलं, बाबा माझा सूड का घेत नाही तू? You know what the demon said? तुम्हाला माहिती ते भूत काय म्हणालं? But for the person standing behind you, I would have taken revenge against you. अरे बाबा मी तुझं सूड घेतला असता, पण तुझ्या मागे जो व्यक्ती उभा आहे ना त्याच्यामुळे मी तुला काय करू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. And it also named the angel who was standing behind that pastor. आणि त्या पाळकांमागे जो देवदूत उभा होता त्याने त्याचं नाव देखील घेतलं. The angel was Michael. आणि मिखाएल तो देवदूत होता. Michael. मिखाएल होता. How? कसं काय? The demon says, ते भूत म्हणालं, I don't know why this angel has come and standing behind you. मला माहिती नाही हा देवदूत काय येऊन तुझ्या मागे थांबलाय. My time has not come. माझी वेळ अजून आली नाही. Then why did he come? मग तो का आला? You know, when is the time for Lucifer to be bound? आणि लुसिफरला बांधून टाकण्याची वेळ केव्हा आहे? It is mentioned in Revelation 20 verses 1.
प्रकटीकरण 20 अध्याय वचन 1 मध्ये त्या ठिकाणी उल्लेख After केलेला the आहे. rapture of the church, मंडळीला अंतराळात उचललं जाईल after the त्याच्यानंतर, Antichrist and his army is annihilated, आणि ज्यावेळेस ख्रिस्त विरोधक आणि त्याची जी सैन्य आहे त्याला नष्ट करण्यात येईल, just before commencement of the millennium rule, आणि जे 1000 वर्षाचं राज्य येणार आहे त्याच्याच पूर्वी in Revelation 21, Michael the archangel binds Lucifer and his army. प्रकटीकरण 21 अध्याय त्या ठिकाणी आपण पाहतो की जो मिखाएल देवदूत आहे तो सैतान आणि त्याचे जे दूत आहेत त्या सर्वांना बांधून टाकतो, Indicating that time this Lucifer was telling, my time has not come, why he is standing behind you I don't know. आणि त्यावेळेचा संकेत देऊन तो भूत म्हणत होता की माझी वेळ आली नाही आणि हा देवदूत तुझ्या मागे काय आहे. Hallelujah. हालेलुया. Not only that, तेवढंच नाही, the demon also said, ते भूत हे देखील म्हणालं, there are angels everywhere. सगळ्या इकडे देवदूत आहेत, Do you know that? तुला माहितीये का? It was asking the pastor. आणि ते पास्टर पालकांना विचारत The होतं, church was full of angels. आणि चर्च पूर्ण देवदूताने भरलं होतं. Finally, the demon that called itself Lucifer had to flee. आणि सत्य शेवटी जो भूत स्वतःला लुसिफर म्हणत होता त्याला तिथून पळून जावं I would लागलं. like to encourage you to watch this YouTube video tonight itself. आणि मी तुम्हाला उत्तेजित करतो, आज रात्रीच युट्यूब वरला जे व्हिडिओ आहे ते तुम्ही पहा. Jesus has given power and authority over Lucifer. येशू ख्रिस्ताने अधिकार आणि सामर्थ्य लुसिफर वर दिलेलं आहे. Your brother is doing end time ministry. आणि तुमचे बंधू जे आहेत शेवटच्या काळाची सेवा करत This आहेत, is to revive the sleeping church. आणि झोपलेल्या मंडळीला संजीवित करण्याकरिता ते आहे. It is then mentioned in Malachi chapter 4 verses 5 and 6. मलाकीचा 4 अध्याय 5 आणि 6 वचनामध्ये त्याचा उल्लेख It is आहे. also mentioned in Matthew 25 verses 6. मत्तेकृष्ण वर्तमान 25 अध्याय 6 वचनामध्ये त्याचा It उल्लेख is आहे. also mentioned in Joel chapter 2 verses 1. यवल्याचा 2 अध्याय 1 वचनामध्ये त्याचा उल्लेख आहे. It is mentioned that the Lord God sends his messengers during the end time to wake up the sleeping church. आणि झोपलेल्या मंडळीला उठवण्याकरिता परमेश्वर त्याचे संदेश पाठवत आहे मंडळीला उठवण्याकरिता. So the devil is very angry on these children of God. आणि जो सैतान आहे तो फार रागवलेला आहे देवाच्या मुलांवर, And he is angry with your brother. तुमच्या भावावर देखील तो रागवलेला आहे. There are 3 big enemies against your brother. तुमच्या भावाविरुद्ध 3 मोठे शत्रू आहेत. Lucifer, लुसिफर, Jezebel, इजबेल, Beelzebul. बेल्सेबल. One more, not 3 but 4, one more. अजून एक चौथा, The one who accused Job, that devil. आणि ज्याने युवावर दोषारोप दिला तो सैतान. 4 of them. चौघ. So what the Lord God has done? तर प्रभूने काय केलं, When these 4 biggies are against me, आणि हे 4 मोठे भूत माझ्या विरुद्ध he आहे, has put Michael in charge to protect me. आणि त्याने मिखायला दिले जो माझं संरक्षण करतो. Hallelujah. हालेलुया. He is trying all his level to stop me. आणि त्याने सर्वोत्तम प्रयत्न केलाय मला थांबवण्याचा. He wants to stop me. त्याला मला थांबवायचं आहे. He attempted to kill me twice this year. आणि या वर्षामध्ये 2 वेळा त्याने प्रयत्न केला मला ठार मारून टाकायचा. Failed. अपयशी ठरला. He's not able to do it. तो काहीच करू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. 2 accidents this year. या वर्षात 2 अपघात. One when I was doing my election observer duty in Bihar. बिहार मध्ये मी त्यावेळेस निवडणुकीचं काम करत होतो, त्यावेळेस एक अपघात झाला. He brought an auto and tried to bang the auto on my vehicle. आणि तो त्या ठिकाणी रिक्षा घेऊन आला आणि माझ्या गाडीवर धडकवायचा प्रयत्न केला. He took control of the driver. आणि त्या ड्रायव्हरचा वाहन चालकाचा ताबा त्याने घेतला. Right in front of us, that auto went out of control. It came head on collision. आणि त्या ठिकाणी तो रिक्षा चालक जो होता त्याचा ताबा सुटला आणि तो येऊन आम्हाला धडकणारच होता. I was on an Innova car and I was on a constituency round. आणि मी त्या ठिकाणी फोनवर बोलत होतो आणि त्या ठिकाणच्या पाहणी करत I was sitting the होतो. front seat. मी पुढे बसलो होतो. But now the angel of the Lord, what he did? परंतु देवाच्या देवदूताने काय केलं, He pulled out the auto from the collision course. आणि त्या ठिकाणातून त्या रिक्षाला त्याने ओढून काढलं. The auto became airborne. आणि ती रिक्षा जी हवेत उडू लागली. The right wheel went airborne. आणि ते उजवीकडचं चाक होतं वरती गेलं. As it crossed my vehicle, its right wheel was on the sky. आणि Like this. माझ्या गाडीजवळ ते आलं, त्याचं उजवं चाक होतं एकदम हवेमध्ये होतं. It toppled upside down. आणि ती उलटी पालटी झाली. And one of the drivers was under the auto. आणि एक तो चालवणारा जो होता त्या रिक्षा खाली होता. My gunman rescued him. आणि माझा बंदूक शस्त्रधारी होता, त्याने त्याला The सोडवलं. devil could not do any damage to me. आणि सैतान माझं काहीच नष्ट करू He शकला asked the नाही. 2 occupants, आणि आम्ही त्या 2 What व्यक्तीला happened? विचारलं, काय झालं.
Neither of them could say anything. आणि ते दोघेही काही बोलू शकले नाही They were puzzled how it happened. आणि त्यांना कळलंच नाही की काय झालं. The second one, May 22nd. आणि दुसरा मे 22 तारीख I was driving a car and I was going to church. आणि मी कार चालवत होतो, चर्चला चाललो होतो There was a call. आणि माझ्यावरती संपर्क साधण्यात I आला just भ्रमणध्वनी looked at the संचावर. phone. मी फक्त भ्रमणध्वनी संचाकडे पाहिलं That was sufficient for the devil to take the car into a lorry. आणि लॉरी ला धडकण्याकरिता कार घेऊन आलं, तेवढं पुरेसं The होतं. truck that was going in front of me abruptly stopped. आणि माझ्या समोरचा जो ट्रक होता एकदम थांबला My car went into it. आणि माझे कार जाऊन त्याला धडकले आतमध्ये Full bonnet went into it. आणि पूर्ण बोनेटच आतमध्ये गेलं त्या As it ट्रकच्या. reached the dashboard, आणि डॅशबोर्ड पर्यंत आल्यानंतर the angel of the Lord stopped it. देवाच्या दूताने थांबवलं Behind the wheel, the child of Jesus is there. Stop. आणि चाकाच्या मागे देवाचं मुलं बसलंय, थांब. Hallelujah. हालेलुया. I repaired the vehicle, nothing. आणि No मी damage, no damage. आणि माझी गाडी जी मी दुरुस्त केली, काही झालं नाही. Hallelujah. हालेलुया. He made careful planning. आणि त्याने काळजीपूर्वक सर्व योजना केली आहे. I'll also tell you what the devil does. मी तुम्हाला हे देखील सांगतो की सैतान काय करतो. What he did, त्याने काय केलं, I had the Bluetooth headset. आणि ब्लूटूथचा हेडसेट माझ्याकडे होता It was in my other car. आणि माझ्या दुसऱ्या कार मध्ये तो होता. I went and searched. मी शोधलं, It was not there. त्या ठिकाणी ते नव्हतं. So in a hurry, I took this car and went without Bluetooth set. आणि मी घाईघाई ती ही दुसरी कार घेतली आणि मी गेलो That caused that accident. आणि त्यामुळे तो अपघात झाला. Now, the second car. आता दुसरी जी कार I आहे, took the second car next week to the church. दुसऱ्या आठवड्यामध्ये मी दुसरी कार घेऊन चर्चला गेलो While going to the church, the Bluetooth set was not there. आणि कारला जात असताना तो ब्लूटूथचा सेट माझ्याकडे नव्हता. After I came from the service, I saw and the Bluetooth set was there where I left some time ago. आणि काही वेळापूर्वी ज्या ठिकाणी मी ते ब्लूटूथ ठेवले होते त्या ठिकाणीच तो होता. Hallelujah. हालेलुया. Demon can misplace your things. आणि भूत जे आहेत, तुमच्या गोष्टी आहेत, त्याची जागा बदलू शकतो. It can hide your mobile phone. तुमचा भ्रमणध्वनी संच तो लपू शकतो It can hide your jewel. आणि तुमच्या दागिने तो लपू शकतो It can hide your documents. आणि तुमचे कागदपत्र तो लपू शकतो. 1 year ago, 1 वर्षापूर्वी I lost some documents. माझे काही कागदपत्र हरवले. I spoke to one God's child. मी एका देवाच्या मुलाशी He बोललो said, brother, demon could have hidden your documents. आणि ते म्हटले की भूताने तुमचे कागदपत्र लपवले असतील. You command the demon in the name of Jesus, it will bring back. आणि तो म्हटलं की येशूच्या नावाने तो भूताला आज्ञा करा, तो आणल. I remember having placed those documents in one of my almirahs. आणि माझ्या एका कपाटामध्ये ठेवलेलं मला आठवत होतं ते I कागदपत्र. went and stood in front of the almirah, आणि मी त्या कपाटासमोर उभं राहिलो opened the small rack. आणि छोटा ड्रॉवर उघडला Hey demon, I put the documents here, you have stolen it. आणि म्हटलं भूता, मी माझे कागदपत्र इथं ठेवलं, तू चोरलेत. I command you in the name of Jesus, in 2 hours time, you should put the documents back in this rack. आणि मी म्हटलं 2 तासाचा मी तुला वेळ देत आहे, तू पुन्हा या जागी ते माझे कागदपत्र ठेव. I command you in the name of Jesus. येशूच्या नावाने मी आज्ञा करतो. If you fail to comply, जर तू ते करायला अपयशी ठरला, I will punish you in the name of Jesus. येशूच्या नावाने मी तुला शिक्षा करेल. 2 hours later, 2 तासानंतर I opened that rack. आणि मी तो ड्रॉवर The उघडला document was there. आणि त्या ठिकाणी ते कागदपत्र होते. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So if something is missing in your home, जर तुमच्या घरामध्ये कोणती गोष्ट च्या जागी नसेल तर, especially when you work for the Lord, विशेष करून ज्यावेळेस प्रभूसाठी तुम्ही कार्य करत असता, you should command the demon to give it back in the name of आणि Jesus. भूताना तुम्ही आज्ञा केली पाहिजे, येशूच्या नावाने परत दे. Hallelujah. हालेलुया. So with all the careful planning, the demon could not hurt me. आणि सर्व काही त्यांनी काळजीपूर्वक योजना केली तरी मला काही त्रास ते भूत देऊ शकला And the नाही. third attempt on August 10th, आणि ऑगस्ट 10 ला तिसऱ्या वेळेस त्यांनी हल्ला करायचा प्रयत्न I केला. was proceeding from one church to another church to deliver God's message on a Sunday. आणि रविवारच्या दिवशी एका चर्चवरून दुसऱ्या चर्चला मी चाललो होतो प्रभूचा संदेश August देण्याकरिता. 10th. ऑगस्टची 10 तारीख. There was police protection for me. आणि माझ्यासाठी पोलीस बंदोबस्त There होता was a pilot vehicle going. आणि माझ्या समोर ती पोलिसांची गाडी चालली होती And behind me, series of police vehicles, आणि माझ्या पाठीमागे पोलिसांचे वाहन एका पाठोपाठ एक होते including strike force. आणि स्ट्राईक फोर्स देखील होता. And as the pilot vehicle crossed, आणि जशी ती पायलटची गाडी पुढे गेली I found 3 men coming into the road. आणि मी पाहिलं 3 लोक रस्त्यावर आले They started stoning my car. आणि माझ्या कारला ते धक्का देऊ लागले. Hallelujah. हालेलुया. And one stone, it was a boulder, it hit the side
windscreen, आणि क्षमा करा, ते दगड मारू लागले आणि माझा एक दगड जो होता माझ्या बाजूच्या काचेला लागला broke the driver's side glass and came inside. आणि जो वाहन चालक होता त्याची बाजूची काच ते फोडली आणि तो आतमध्ये आला, Landed behind me. माझ्या मागे तो पडला. Hallelujah. हालेलुया. You know what's the reaction? तुम्हाला माहिती प्रतिक्रिया काय? I told the driver, मी ड्रायव्हरला म्हणालो, don't stop. म्हटलं थांबू नको, We are late for the next meeting. पुढच्या सभेला आपल्याला उशीर होत आहे, Keep going. पुढे चालत राहा. Then I bent down. मग मी वाकलो. Lord, I saw the 3 boys म्हटलं देव, आम्ही 3 मुलं पाहिले, trying to kill me. मला ठार मारण्यात आहे. I forgive them in the name of Jesus. येशूच्या नावाने त्यांना क्षमा करतो. Lord, they don't know what they are doing. प्रभू, त्यांना माहित नाही ते काय करत If आहे. these boys had known who you are, they would not have done it. त्या मुलांना जर माहिती असतं की तू कोण आहे तर त्यांनी केलं नसतं. Please don't do any harm to them. प्रभू, त्यांना काही होऊ देऊ नको. I have forgiven them. मी त्यांना क्षमा केली Please आहे. don't do any harm to them. प्रभू, त्यांना काही त्रास होऊ देऊ नको. On September 8, 2012, सप्टेंबर 8, 2012 set a number of persons stoned my car आणि काही लोकांनी माझी कार चोरली, to hit my head. माझ्या डोक्याला The मारण्याकरिता. stones landed आणि दगड आले, on the glass. त्या काचेवरती आले It was an accurate throw. आणि बरोबर नेम धरून मारला त्याने It was दगड. right on target. आणि बरोबर त्याने त्या लक्ष ठेवूनच मारलं. You know what the Lord God did? तुम्हाला माहिती देवाने काय केलं? He made the cheap glass into bulletproof glass. आणि परमेश्वराने जी काच होती त्याला संरक्षणात्मक अशी काच करून टाकलं. Hallelujah. हालेलुया. There were 4 stones that fell on the glass, आणि त्या काचेवरती 4 दगड पडले, but the glass did not break, परंतु ती काच तुटली नाही nor there was any crack. आणि त्याच्यावरती कुठली चीर पडली नाही. But there were other stones that landed on the metal portion आणि त्या ठिकाणी धातूवरती काय दगड पडले that caused dent. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी काहीतरी इजा झाली. This year, June 17th, या वर्षी जून 17 the तारखेला boy who headed the team, आणि जो मुलगा पुढारी पण करत होता या गटाचं, he died. तो मेला. God gave him a chance through the pastor. बाळकांद्वारे प्रभूने त्याला संधी दिली, He did not accept it. त्याने ती स्वीकारली नाही Unmarried boy. आणि त्याचं लग्न नव्हतं झालं या He lost मुलाचं. his life. तो प्राणाला मुकला. I knew that. मला ते माहिती So होतं. I prayed immediately for these three boys. मग मी या 3 मुलांसाठी लगेच प्रार्थना केली. Lord, don't punish them. प्रभू, त्यांना शिक्षा करू नको. Your God considers you apple of his eye. आणि तुमच्या डोळ्याच्या बुबुळाप्रमाणे तुमचा देव तुमच्यावरती लक्ष ठेवतो. Zechariah 2 verses 8. जकर्या 2:8 प्रमाणे You are the apple of his eyes. तुम्ही त्याच्या डोळ्यातील बुबुळाप्रमाणे Anybody आहात. who touches you touches the apple of his eyes. आणि जो कोणी तुम्हाला स्पर्श करतो तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करतो. Hallelujah. हालेलुया. Jesus does not mean power and authority alone. येशू ख्रिस्त म्हणजे केवळ सामर्थ्य आणि अधिकार नव्हे, Jesus means bulletproof protection. आणि येशू ख्रिस्त म्हणजे तुम्हाला तो सर्व गोष्टीतून संरक्षण देणारा आहे. Nobody can harm you. कोणी तुम्हाला काही इजा करू शकत नाही. You should not have fear. तुम्हाला भीती नसली The पाहिजे. devil does not have any authority over your life. आणि तुमच्या जीवनावरती सैतानाला कुठलाही अधिकार नाही. Once you accept Jesus Christ as your Lord, Just- you become the property of kingdom of heaven. ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार करता त्यावेळेस तुम्ही स्वर्गाच्या राज्याची संपत्ती होता. Jesus has taken the power of the devil over death and Hades on the cross. वधस्तंभावरती त्याने जे काय अधोलोक आणि सैतान याच्यावरती सामर्थ्य घेतलं आणि विजय मिळवलेला It is आहे. called the keys of the Hades and hell. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो त्या किल्ले आहेत स्वर्गाच्या नरकाच्या. Revelation 1 verses 18. प्रगटीकरण पहिला अध्याय We 18 see it in वचन. Revelation 1 verses 18. प्रगटीकरण पहिला अध्याय 18 वचन. Let's read it. I am he who lives and was dead, and behold, I am alive forevermore. Amen. And I have the keys of Hades and of death. प्रगटीकरण पहिला अध्याय 18 वचन. मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. So Jesus has the keys of the Hades and death. येशू ख्रिस्ताकडे मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या आहेत. You and I cannot die without the permission of Jesus. येशू ख्रिस्ताच्या परवानगीशिवाय तुम्ही आणि मी मरणार नाही. And he is a God who says that you are his apple of the eye, apple of his eyes. आणि तो देव आहे तो म्हणतो की तुम्ही त्याच्या डोळ्याच्या बुबुळाप्रमाणे आहात. He will not give you into the hands of the devil. तो तुम्हाला सैतानाच्या हातात देणार नाही. That is the reason why the devil is not able to touch me till now. आणि तेच कारण आहे की सैतान अजूनपर्यंत मला स्पर्श करू शकला He नाही. has been making continuous attempts, आणि तो सतत प्रयत्न तर करत आहे, but he will never succeed.
परंतु तो कधीच यशस्वी होणार He नाही. will never succeed तो कधीच यशस्वी होणार because नाही. my life is in the hands of Jesus. आमेन. कारण माझं जीवन येशूच्या हातामध्ये आहे. If Jesus has ordained that I should die at the age of 90, I will die only at the age of 90. जर येशूने म्हटलंय की मी 90 वर्षाचा झाल्यानंतरच मरणार, तर मी 90 वर्षानंतरच मरेन. Not one day before. एक दिवस अगोदर नाही. He doesn't give everybody into the hands of the devil as martyr. आणि रक्तसाक्षी म्हणून तो प्रत्येकाला सैतानाच्या हातात देत नाही. Only a chosen few are allowed. आणि फक्त काही थोडके निवडलेले आहेत त्यांनाच तो रक्तसाक्षी बनवतो. Usually he doesn't allow those who love to be killed by the enemy. आणि शत्रू ज्यांना ठार मारू इच्छितो त्यांना तो कधीच त्यांच्या हातात देत The नाही. Bible is very clear in Revelation chapter 2 verses 23 that only those people who do not worship Jesus Christ but worship somebody else, they are given into the hands of the enemy. प्रकटीकरणाचा दुसरा अध्याय 22 वचनामध्ये सुस्पष्टपणे सांगितलं आहे की जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाहीत त्यांनाच तो शत्रूच्या हातामध्ये देतो. Maybe we can read Revelation chapter 2 verses 22 and 23. प्रकटीकरणाचा दुसरा अध्याय 22 आणि 23 वचन आपण वाचूया. Indeed, I will cast her into a sickbed and those who commit adultery with her into great tribulation, unless they repent of their deeds. I will kill her children with death, and all the churches shall know that I am he who searches the minds and hearts. प्रकटीकरणाचा दुसरा अध्याय 22-23 वचन. पहा मी तिला अंथरुणाला खिळून टाकीन आणि तिच्यावर व्यभिचार करणाऱ्या लोकांस तिने शिकवलेल्या कृत्याबद्दल त्यांना पश्चाताप न केल्यास मोठ्या संकटात पाडेन. मी तिच्या मुलाबाळास जीवे मारेन, म्हणजे सर्व मंडळींना कळून येईल की मी मने अंतकरणे याची पारख करणार आहे. Now, if you read verse 18, जर तुम्ही 18 वचन वाचलं, it is the Son of God who says, आणि देवाचा पुत्र हे म्हणत आहे, because these people are the ones who don't worship the Son of God, but they worship Mother of God, Father of God, grandfather of God, like that. आणि हे जे लोक आहे देवाच्या पुत्राची भक्ती करत नाही, परंतु देवाच्या पुत्राचा जो आजोबा आजी आणि पंजोबा त्याची उपासना करतात. So don't ever have the fear that the Lord will give you into the hands of the devil as martyr. आणि तुम्ही कधी या भीतीमध्ये असू नका की सैतानाच्या हातामध्ये देव तुम्हाला देईल एक रक्तसाक्षी बनण्याकरिता. That is not easily available. ते सोप्या रीतीने होणार I नाही. asked for it. मी त्याच्यासाठी मागणी केली होती. I asked for it. मी त्याच्यासाठी मागणी He केली. said no. तो म्हटला नाही. He said no. तो म्हटला नाही. I have given you a long life. मी तुला दीर्घायुष्य दिले आहे. Hallelujah. हालेलुया. When I wanted to die for Christ, he said no. मी म्हटलं मला ख्रिस्तासाठी मरायचंय, तो म्हटला नाही. There are occasions where people were waiting to kill me. काही अशा घटना होत्या, वेळा होत्या, लोक थांबले होते मला ठार मारून टाकायला. I got confirmed information from police that people were there to kill me. आणि पोलिसांनी मला खात्रीशीर बातमी दिली की लोक तुला ठार मारणार आहे. I asked Jesus to give me into the hands of the enemy so that I can come to him. आणि मी म्हटलं येशू मला शत्रूच्या हातामध्ये जेणेकरून मी इथून सुटल तुझ्याकडे येईल. I went there. मी गेलो तिकडे. There was nobody to kill me. मला कोणीच ठार मारायला नव्हतं. Hallelujah. हालेलुया. I preached and came back. मी उपदेश केला आणि परत आलो. And when I come back, usually it is 12 o'clock, 1 o'clock, midnight. आणि ज्यावेळेस मी उपदेश करून परत येत असतो, रात्रीच्या मध्यरात्री असते 12 कधी 1 वाजलेला And I असतो. go alone and come alone. मी एकटा जातो, एकटा येतो. I drive my car. मी माझी स्वतः गाडी I don't चालवतो. take a driver. मी माझ्या बरोबर वाहन चालक घेत नाही. Nobody touched me. कुणीच मला स्पर्श केला नाही. 2 days ago, 2 दिवसापूर्वी as I was preaching in the open, आणि मी खुल्या मैदानामध्ये उपदेश करत I got an असताना SMS. मला संदेश आला. There are 3 people waiting, hiding with weapons to attack you. आणि 3 लोक शस्त्र सामग्री धारण करून आले तुम्हाला हल्ला The phone करण्याकरिता. was out of order. आणि माझा फोनच लागत नव्हता. It reached today. The SMS reached today. आणि आज मला तो SMS मिळालेला आहे. I preached and came back मी उपदेश केला, परत आलो. in full figure. आणि मी हट्टाकट्टा Hallelujah. आलो परत. Devil does not have authority over your life. सैतानाला तुमच्या जीवनावर अधिकार नाही. Why you should have fear? मग तुम्ही का घाबरता? If you are a child of Jesus, you should not have fear. जर तुम्ही येशू ख्रिस्ताचा मूल आहात तर तुम्हाला भीती नसलीच पाहिजे. You cannot fear demon. भूताला तुम्ही घाबरलंच नाही पाहिजे. The demons tremble before you. भूत तुमच्या समोर थरथर कापतील. You cannot fear death तुम्ही मरणाला घाबरू शकत नाही, because death is welcome for us. कारण मरण आपल्यासाठी स्वागत आहे. Philippians 1:21. फिलिप्पिकरास पत्र पहिला अध्याय 21 Death वचन. is welcome to a Christian. आणि ख्रिस्ती मनुष्य मरतो त्यावेळेस त्याला मरण एका स्वागताप्रमाणे आहे. Hebrews 2 verses 15. इब्रिकरास पत्र दुसरा अध्याय 15 वचन. In Hebrews 2 verses 15 we see that Jesus gave up his life on the cross so that
we come out of the fear of death मरणाच्या भीतीतून आपण बाहेर यावं यासाठी वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने आपला प्राण दिला and release those who through fear of death were all their lifetime subject to bondage. आणि जे मरणाच्या भयात आयुष्यभर दास्यात बंधनात होते त्या सर्वांना त्याने मुक्त केले. You'll have to read 14 and 15 together. 14-15 वचन तुम्ही एकत्र वाचलं पाहिजे. इब्रिकारास पत्र दुसरा अध्याय. Jesus gave up his life on the cross so that we lose the fear over death. मरणाची भीती आपल्याला नको नसावी त्यासाठी येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपला प्राण दिला आहे. Because he died and resurrected, तो मेला आणि पुनरुत्थित झाला त्या कारणामुळे we have the hope in Jesus Christ that we will resurrect one day even if we die. आपल्याकडे येशू मध्ये आशा आहे की आपण मेलो तरी एक दिवस आपण पुनरुत्थित होणार आहोत. While accepting Jesus Christ, we receive something. येशू ख्रिस्ताला स्वीकारल्याच्या वेळेस आपण काहीतरी आपण मिळवतो. That is the hope of resurrection. आणि ती आशा पुनरुत्थानाची. Christianity is the hope of resurrection. ख्रिस्तित्व म्हणजे पुनरुत्थानाची आशा. Philippians 3 verses 20. फिलिप्पिकारास पत्र 3 अध्याय 20 वचन. Our hope is in the heaven. आपली आशा स्वर्गामध्ये आहे. From there we are waiting for the Lord to come down. आणि आपण थांबवत की प्रभू कधी येईल त्यासाठी. He gave his life on the cross to remove the fear of death from his मरणाची children. भीती त्याच्या मुलातून निघून जावी यासाठी त्याने वधस्तंभावर आपलं बलिदान केलं. So you and I cannot fear death. मग तुम्ही आणि मी मरणाला घाबरू नये. In fact, we must welcome death. पण मरण आलं तर आपण त्याचं स्वागत Because करावं. only by dying we can go and stand in front of Jesus आणि Christ. ज्यावेळेस आपण मरणार त्यावेळेस येशू समोर उभे राहणार. As long as we are in the flesh and blood, we cannot see Jesus face to face. आणि जोपर्यंत आपण या रक्तामध्ये आणि देहामध्ये आहोत तोपर्यंत आपण तोंडोतोंड येशूला पाहू शकत First नाही. John 3 verses 2 says that we will see Jesus face to face. पहिले योहान 2 दुसरा अध्याय 3 अध्याय दुसऱ्या वचनामध्ये म्हटलंय की येशू ख्रिस्ताला आपण तोंडोतोंड पाहू. If we die, the very next moment we will see Jesus face to face. आणि ज्या क्षणी आपण मरतो दुसऱ्या क्षणी आपण येशूला तोंडोतोंड पाहू. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. We should long for death. मरायला आपण आतुर असलं पाहिजे. If you reach that level, तुम्ही जर त्या पातळीपर्यंत पोहोचा you will become a very powerful weapon in the hands of Jesus. प्रभू येशूच्या हातामध्ये तुम्ही सामर्थ्यशाली असं शस्त्र व्हा. The Holy Spirit will work mightily with you. पवित्र आत्मा तुमच्याद्वारे सामर्थ्यशालीरित्या कार्य करेल. But how would it happen? हे कसं काय होईल? We have seen we are getting 2 horns. पहा आपण पाहिलं की 2 शिंग आपल्याला मिळत आहे. One is the power to do miracles. एक शिंग जे चमत्कार करण्याकरिता. The second horn is power over devil. आणि दुसरं शिंग जे आहे सैतानावरती सामर्थ्य. To get that, ते मिळवण्याकरिता we have to do one thing. आपल्याला एक गोष्ट केली Only पाहिजे. one thing. एकच गोष्ट. Love Jesus Christ. येशू ख्रिस्तावरती प्रीती करणे. Love Jesus Christ. येशू ख्रिस्तावरती प्रीती When करणे. we love Jesus Christ with all our heart, all our mind, all our soul, आपल्या संपूर्ण मनाने अंतःकरणाने जीवाने ज्यावेळेस आपण त्याच्यावरती प्रीती करू He comes into our heart. तो आपल्या हृदयात येतो. We see it in Mark 12 verses 30. मार्क सुसमाचार 12 अध्याय 20 वचनामध्ये आपण If पाहतो. any one of us loves Jesus Christ, जर कोणी येशू ख्रिस्तावर प्रेम करतो we are to love Him with all our heart, all our mind, all our soul, all our strength. आपल्या संपूर्ण शक्तीने आपल्या संपूर्ण मनाने आपल्या संपूर्ण अंतःकरणाने आपल्या संपूर्ण जीवाने त्याच्यावर प्रीती केली And whoever पाहिजे. loves Jesus Christ like that आणि त्याप्रमाणे जो कोणी येशू ख्रिस्तावरती प्रीती करतो will manifest that love by meditating Bible and following the commandments. प्रभूच्या आज्ञा पाळून देवाच्या वचनाचं मनन करून तो ती प्रीती दाखवेल. This we have seen it already seen it in John 14 verses 23. अगोदरच आपण पाहिलं योहान कृष्ण वर्तमानाचा 14 अध्याय 23 वचनामध्ये. If we love Jesus, we will follow His जर commandments. आपण येशूवरती प्रेम करतो प्रीती करतो तर आपण त्याच्या आज्ञाचं पालन करू. And when we follow His commandments, we acquire all these powers. आणि ज्यावेळेस आपण त्याच्या आज्ञाचं पालन करतो त्यावेळेस आपल्याला हे सर्व सामर्थ्य प्राप्त होतं. How? कसं? John 14:23 says, योहान 14:23 मध्ये सांगितलं आहे. Father, Son and Holy Spirit, all the three of them will come into our heart. They will make our body their tabernacle. आणि पिता पुत्र पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतील आणि आपलं शरीर त्याच्यासाठी ते एका निवास मंडपाप्रमाणे You करतील. become the temple of the Lord. तुम्ही देवाचं मंदिर You बनता. become the tabernacle. तुम्ही दर्शन मंडप बनता. When you walk, ज्यावेळेस तुम्ही the चालता tabernacle walks. तो दर्शन मंडप चालतो. Demons have no other choice but to flee. आणि भूतांना मग दुसरा पर्यायच नाही त्यांना पळून जावं लागतं. Diseases have to flee. आजाराला पळून जावं लागतं. Are you ready to love Jesus Christ? तुम्ही येशू ख्रिस्तावरती प्रीती करायला तयार Are आहात you का? ready to love Jesus Christ more than your husband, more than your wife, more than your daughter, more than your job? आणि तुमच्या पतीपेक्षा अधिक तुमच्या पत्नीपेक्षा अधिक तुमच्या
कन्यापेक्षा अधिक, तुमच्या नोकरीपेक्षा अधिक तुम्ही येशूवर प्रेम करायला तयार आहात का? Are you ready to love Jesus Christ more than your life? आणि तुमच्या जीवापेक्षा अधिक येशूवर प्रीती करायला तुम्ही तयार आहात का? Hallelujah. हालेलुया. If you are ready, जर तुम्ही तयार आहात, right now Jesus is going to call you my friend. या क्षणी येशू तुम्हाला म्हणेल तुम्ही माझे मित्र He is आहात. going to call you his friend, तो तुम्हाला म्हणणार आहे की तुम्ही त्याचे मित्र आहात. and you will become powerful. तुम्ही सामर्थ्यशाली You will व्हाल. acquire both the horns. तुम्हाला हे दोन्ही शिंग मिळतील You will be a person with two horns. आणि तुम्ही असं व्यक्ती होणार की तुम्हाला दोन शिंग. Hallelujah. हालेलुया. Let us all stand up. Let us all rise up. We are going to get that power. आपल्याला सामर्थ्य मिळणार आहे. Every one of us is ready to receive this power. प्रत्येक जण तयार आहे ते सामर्थ्य स्वीकारण्याकरिता. Every one of us should get this power now. प्रत्येकांना हे सामर्थ्य आत्ता प्राप्त झालं पाहिजे. Now let's close our eyes and आपण डोळे say, बंद करूया. Jesus, I love you. म्हणे येशू मी तुझ्यावर प्रीती करतो. Let us commit our life into the hands of आपलं Jesus. जीवन प्रभू येशूच्या हातात समर्पित करूया. Jesus, येशू I love you मी तुझ्यावर प्रीती करतो. more than my life. माझ्या जीवनापेक्षा I अधिक love you मी प्रीती करतो. more than my wife, माझ्या पत्नीपेक्षा more अधिक, than my husband, माझ्या पतीपेक्षा more अधिक, than my children, माझ्या लेकरांपेक्षा more अधिक, than my job, माझ्या नोकरीपेक्षा more अधिक, than my property, माझ्या संपत्तीपेक्षा more अधिक, than my status. माझे जे काय हुद्दा आहे त्याच्यापेक्षा अधिक. Jesus, I love you with all my heart, प्रभू येशू माझ्या अंतःकरणापासून मी तुझ्यावर all प्रीती my करतो. strength, माझ्या शक्तीने, all my soul. माझ्या संपूर्ण जीवाने. Jesus, येशू give me the two horns. मला ते हे दोन शिंग दे. Give me the power of the kingdom of heaven. स्वर्गाच्या राज्याचं सामर्थ्य मला दे. Jesus, येशू give me the keys of kingdom of heaven. स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या मला दे. Jesus, येशू give me power and authority over the devil. सैतानावरती मला तो अधिकार आणि सामर्थ्य दे. I will work for you, Jesus. प्रभू येशू मी तुझ्यासाठी तुझं कार्य करेल. No more I am a sleeping virgin. मी आता झोपणारी अशी कुमारी होणार I am नाही alive and kicking. आणि मी जिवंत आणि सजीव आहे. Jesus, my heart beats for you. येशू माझ्या हृदयाचं स्पंदन तुझ्यासाठी आहे. My heart beats for you. प्रभू येशू माझ्या हृदयाचं स्पंदन तुझ्यासाठी I आहे. will live for you. मी तुझ्यासाठी माझं जीवन जगेल. Jesus, येशू if I have done any iniquity, मी जर काही अपराध केले if असतील, there is any sin in me, माझ्यामध्ये काही पाप असेल, small or big sin, छोटं किंवा मोठं पाप, any disobedience, काही अवज्ञा केली any असेल, iniquity, काही अपराध, Lord, forgive me. प्रभू मला क्षमा कर. Jesus, I repent for all these iniquities, प्रभू या सर्व अपराधांबद्दल मी क्षमा all मागतो. these unconfessed sins. आणि जे काय पाप मी कबूल केले नाही, If there is any such spot in me, प्रभू असं कोणताही डाग माझ्यामध्ये असेल, Jesus, I regret. येशू मी पश्चाताप I करतो. repent. मी पश्चाताप करतो. Please forgive me. प्रभू मला क्षमा कर. I want you, Jesus. प्रभू मला येशू तू हवा I आहे. want you to call me my friend. येशू माझी इच्छा आहे की तुम्हाला म्हणावं की मी माझा मित्र Son, you आहे. are my friend. मुला तू माझा मित्र Daughter, आहे. you are my friend. कन्या तू माझा मित्र आहे. Jesus, I want you to utter these words. येशू माझी इच्छा आहे तुम्हाला हे शब्द बोलावे. Jesus, I want you to utter these words. येशू माझी इच्छा आहे तुम्हाला हे शब्द बोलावे. I should be your friend मी तुझा मित्र असावं till the end. शेवटपर्यंत. Jesus, forgive me. येशू मला क्षमा कर. Jesus, forgive me. येशू मला क्षमा कर. If I have not been meditating Bible, जर मी पवित्र शास्त्रावर मनन केलं नाही, forgive me, Jesus. प्रभू येशू क्षमा कर. If I have not been praying, प्रभू मी जर प्रार्थना केली नसेल, Forgive me, मला Jesus. क्षमा कर. Jesus, I will talk to you every day येशू मी दररोज तुझ्याशी बोलेल through prayers. प्रार्थनेद्वारे. I will pray for 1 hour at least. कमीत कमी 1 तास मी प्रार्थना I करेल. will pray in the night. रात्री प्रार्थना I will करेल. pray during the midnight. मध्यरात्रीत प्रार्थना I will करेल. pray during early morning. पहाटे प्रार्थना At करेल. the appointed hour, I will pray every day. आणि प्रत्येक जी वेळ नेमलेली आहे त्या वेळेमध्ये प्रार्थना करेल. Jesus, येशू I will allocate quality time for prayer. आणि प्रार्थनेसाठी मी गुणवत्ता असा वेळ देईल. Intercessory prayer. रथबदलीची प्रार्थना I will pray for the dying souls. आणि मरणारे जे जीवात्मे त्यांच्यासाठी मी I प्रार्थना will pray करेल. for my Hindu brethren. माझे हिंदू भाऊ बहिणींसाठी मी प्रार्थना I will करेल. pray for my Muslim brothers and sisters. माझे मुस्लिम बंधू भगिनी त्यांच्यासाठी Roman प्रार्थना करेल. Catholics. रोमन कॅथलिक Those who don't believe in God. जे देवावर विश्वास ठेवत नाही, Jesus, I will take burden for them. प्रभू त्यांच्यासाठी मी ओझं It घेईल. is your burden I will take upon me and pray for them. प्रभू तुझं ओझं मी माझ्यावर घेईल आणि त्याच्यासाठी प्रार्थना करेल. Jesus, येशू give me the spirit of prayer.
प्रार्थनेचा आत्मा तुम्हाला दे. Jesus, येशू, give me the spirit of meditating the Bible. पवित्र शास्त्र मनन करणारा आत्मा मला दे. Jesus, येशू, give me a special grace today. विशेष कृपा तू आज मला दे. I am your child. मी तुझं मूल आहे. I am your son. मी तुझा I am your daughter. मी तुझी कन्या आहे. Jesus, येशू, you should call me your friend. तू म्हटलं पाहिजेस की मी तुझा मित्र आहे. Right now, या क्षणी I don't fear the devil. मी सैतानाला घाबरत नाही. I don't fear the devil. मी सैतानाला घाबरत नाही. I don't fear death. मी मरणाला घाबरत नाही. I have only love for you, Jesus. प्रभू येशू, केवळ मला तुझ्यासाठी प्रीती आहे. Ho rabalaba rikaba, siba raba rabalaba rikaba, Thank you, rikaba laba ribalaba. Let's open our mouth and can we confess? Shall we confess? आपलं Open मुख उघडून our आपण कबुली करूया, बोलूया. 30 seconds. Let us take 30 seconds. Let us reconcile with the Father, आपण 30 सेकंड घेऊया आणि पित्याबरोबर समेट करूया. the one who has got the keys of the kingdom of heaven, ज्याच्याकडे स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या आहेत, the one who has got the keys of Hades and death. ज्याच्याकडे मरणाच्या अधोलोकाच्या किल्ल्या आहेत. He is your Father. तो तुमचा पिता He आहे is ready to call you his friend. आणि तो तयार आहे तुम्हाला म्हणण्याकरिता तुम्ही माझे मित्र आहात. Open your mouth and talk to him. आपले मुख उघडा, त्याच्याशी बोला. 30 seconds more. 30 सेकंड. Holy Spirit, पवित्र आत्मा, now you must descend on each and every one here. प्रत्येकावर तू या ठिकाणी उतरून ये. Your power should descend on each and every one here. या ठिकाणी प्रत्येकावरती तुझं सामर्थ्य Like उतरून a येऊ दे. fire. अग्नीप्रमाणे, Like a fire. अग्नीप्रमाणे. Oh rabalaba rikaba ribalaba Hallelujah. rikabalaba. The spirit of the Lord is coming on you. देवाचा The आत्मा spirit of the तुमच्यावर Lord आहे. is coming on you. देवाचा आत्मा तुमच्यावर येत आहे. Receive it now. स्वीकारा. Receive the fire. अग्नी स्वीकारा. Receive the fire. अग्नी स्वीकारा. Receive the two horns from Jesus. येशू ख्रिस्ताकडून 2 ते शिंग स्वीकारा. Receive the two horns of Jesus. येशूचे 2 शिंग स्वीकारा. Receive it from Jesus. येशूकडून स्वीकारा. Receive it from Holy Spirit. पवित्र आत्म्याकडून स्वीकारा. Jesus is standing nearby you. येशू तुमच्या बाजूला उभा Jesus is आहे. standing nearby you. येशू तुमच्या बाजूला उभा The आहे. Holy Spirit in you is ready now. तुमच्यातील पवित्र To आत्मा anoint तयार you. आहे तुम्हाला अभिषेक Receive करायला. it now. या क्षणी स्वीकारा. Receive it now. स्वीकारा. Receive it now. स्वीकारा. The fire is upon you. अग्नी तुमच्यावर येत आहे. The fire is upon you. अग्नी तुमच्यावर येत Heaven's आहे. fire is upon you. स्वर्गाचा अग्नी तुमच्यावर येत Heaven's आहे. fire is upon you. स्वर्गाचा अग्नी Oh तुमच्यावर येत rabalaba आहे. rikaba ribaba Hallelujah. rikalaba Thank you, Lord. rabalaba rikaba Blessed be your siba wonderful raba name. rikalaba ragalaba sigaba raba Hallelujah. rikalaba ragalaba oh rabalaba Hallelujah. rikaba Hallelujah. oh rabalaba rabalaba rikaba oh rabalaba oh Hallelujah. ragalaba Hallelujah. rikaba Hallelujah. oh rabalaba. Thank you, Lord. Father, Thank you, Lord. Father, पित्या, thank you for the wonderful words. तुझ्या वचनांबद्दल तुझे आभार You मानतो. gave these wonderful words through your Holy Spirit. तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे हे अद्भुत वचन तू दिलं आहे. Father, we thank you. पिता, मी तुझे आभार मानतो. Jesus, we thank you. येशू, तुझे आभार मानतो. Holy Spirit, we thank you. पवित्र आत्मा, तुझे आभार मानतो. Thank you for showering your anointing on everyone who has come here today. आज प्रत्येक जण या ठिकाणी आले, त्याच्यावर तुझा अभिषेकाचा वर्षाव केला, त्याबद्दल Dear धन्यवाद. child of God, देवाचे मुलं, you are a friend of Jesus from now onwards. इथून पुढे तुम्ही येशूचे मित्र आहात. Shall we clap our hands and say thank you to Jesus? टाळ्या वाजून येशूला धन्यवाद म्हणूया. Thank you, Jesus. Thank you, धन्यवाद Jesus. येशू. धन्यवाद येशू. Dear child of God, देवाचे मुलांनो, you will do supernatural miracles in the name of Jesus from today onwards. आजपासून पुढे येशूच्या नावाने तुम्ही अलौकिक चमत्कार करता. Believe it. विश्वास ठेवा. You must believe in Jesus. येशूवर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे. You are a son or daughter of Jesus. तुम्ही येशूचे पुत्र किंवा कन्या It is आहात your entitlement which you got now. आणि तुम्हाला मिळाला हा शीर्षक आहे. The powers got activated in you now. या क्षणी तुमच्यामध्ये ते सामर्थ्य क्रियान्वित झालं आहे. Go and deploy the power of the kingdom of heaven from tonight onwards. आज रात्रीपासून स्वर्गाच्या राज्य सामर्थ्याचा उपयोग करा. I anoint you in the name of Jesus. येशूच्या नावाने मी तुम्हाला अभिषेक I करतो. bless you in the name of Jesus. येशूच्या नावाने मी तुला आशीर्वादित करतो. All honor and glory to Jesus Christ. सर्व आदर आणि सन्मान येशू In ख्रिस्ताला. the name of Jesus Christ of Nazareth. नासरेतकर येशूच्या नावाने. आमेन. उद्या आणि परवा ह्या सभा चालू राहणार आहेत. संध्याकाळी 6:30 वाजता सभा सुरू होईल. तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही यावं आणि इतर लोकांना आपण घेऊन यावं. Tomorrow and day after tomorrow also there will be meeting at 6:30 in the evening. You come and bring somebody along with you and be blessed.
Bring sick people along with you. And there are meetings at YMCA of Brother Uma Shankar on 20th November to 22nd November, YMCA Rastapet.